म्हणजे आतापर्यंत ज्या एक्झाम झालेल्या आहेत, म्हणजे कमीत कमी 10 वर्षाचा तरी आपल्याला स्टडी हवा आहे. तर तुम्हाला ट्रेंड आणि बदलतं ट्रेंड पण कळतं. क्वेश्चन्स आहेत लाईक डिझास्टर मॅनेजमेंट आहे, लाईक इंटरनल सिक्युरिटी आहे. रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, पण जशाच तशी नाही आहे. तर PYQ कंपास आहे, तो तुम्हाला दिशा दाखवणार. तुम्हाला नेमकं कोणत्या डायरेक्शनमध्ये तयारी करायची. गव्हर्नमेंटच्या राजपत्रात तुमचं नाव जाणं, तर तुमची अनालिटिकल स्किल तेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे. क्लास 1 क्लास 2 ची पद आहे. GS1 ला बसताय तुम्ही, अर्ध्या तासापूर्वी हिस्ट्री मधला एन्शंट मधला प्री किंवा प्रोटो हिस्ट्रीचा क्वेश्चन मी अटेम्प्ट करत होतो. अर्ध्या तासानंतर मेन्स वरती आलो, डायरेक्ट असहकार चळवळ, नॉन कॉम्पिटिटिव्ह. अर्धा तास झाला की इंडियन सोसायटीवर वुमन एम्पॉवरमेंट. थोडा अर्धा तास झालाय वर्ल्ड जिओग्राफी, स्पेस वरती गेलो. जन्मता शार्प नसतं, ह्याला बनवावं लागतं. शार्प बनवणं म्हणजे कोणत्याही कामाची वारंवार प्रॅक्टिस केली की तुमच्या कामात शार्प होतो. मेन्सला लिहायचंय, मेन्सला लिहायचंय, मेन्सला लिहायचं. इश्यू एवढा मोठा होऊन जातो, आपल्या आयुष्यापेक्षा पण मोठा होतो. कारण की आपण आयुष्यापेक्षा मोठं मानलेलं असतं पदाला, परीक्षाला. PYQ पण मोठे होतात, क्वेश्चन पेपर्स पण मोठे होतात, भीती वाटायला लागते. आन्सर रायटिंगचं आपण सेशन सुरू केलेले आहेत आणि लास्ट सेशनला आपण पाहिलं होतं सिलेबस काय इम्पॉर्टंट आहे, आन्सर रायटिंग काय इम्पॉर्टंट आहे, कोणत्या दृष्टिकोनातून तुम्हाला आन्सर रायटिंग दिलेली आहे. आत्ताचं तुमचं जनरेशन झेड, UPSC ला कॅन्डिडेट घ्यायचे तर तुमच्यामधूनच घ्यायचे. क्वेश्चनचा ट्रेंड कसा बदलतोय, क्वेश्चनची लँग्वेज कशी बदलते, काय हवं आहे UPSC ला, आन्सर रायटिंग काय इंट्रोड्यूस केलेली आहे, या प्रश्नाचं पण आपण उत्तर बघितलं लास्ट सेशन. म्हणजे सिलेबसचं इम्पॉर्टंट आणि क्वेश्चन काय, कशामुळे ही सिस्टम बनली आहे UPSC ची, हे आपण बघितलं. आणि त्याला तोंड कसं द्यायचं आहे, तुम्हाला मेंटल तयारी कशी करायची, हे सुद्धा आपण पाहिलं. आज आपल्याला बघायचं आहे की PYQचं इम्पॉर्टन्स काय आहे. PYQs means previous years questions. म्हणजे आतापर्यंत ज्या एक्झाम झालेल्या आहेत, म्हणजे कमीत कमी 10 वर्षाचा तरी आपल्याला स्टडी हवा आहे. तर तुम्हाला ट्रेंड आणि बदलतं ट्रेंड पण कळतो, दोन्ही पण. कारण की कोणताही ट्रेंड सेट व्हायला 3 ते 4 वर्षाचा कालखंड असतो. 3-4 वेळेस झालं म्हणजे तो ट्रेंड झाला. तर 10 वर्षामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 ट्रेंड तरी समजून येतील की त्यावेळेस काय होतं, आता कसं आहे. क्वेश्चन्स आहेत लाईक डिझास्टर मॅनेजमेंट आहे, लाईक इंटरनल सिक्युरिटी आहे. रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, पण जशाच तशी नाही आहेत. थीम बदलतीये, एलिव्हेट होतीये. ह्या गोष्टी तुम्हाला समजतील जेव्हा तुम्ही प्रॉपर अनालाइज करायला लागाल PYQ ला. म्हणजे सिलेबस हे जर तुमचं पूर्ण नॅव्हिगेशन आहे, पूर्ण मॅप आहे तुमचा, पूर्ण काय आहे तो मॅप आहे तुमच्या डेस्टिनेशन पर्यंतचा. तर PYQ कंपास आहे, तो तुम्हाला दिशा दाखवणार आहे की तुम्हाला नेमकं कोणत्या डायरेक्शन मध्ये तयारी करायची. आणि आज जसं मी तुम्हाला सांगत होतो PYQ म्हटलं तर बऱ्याचशा कॅन्डिडेट्सला भीती वाटते आणि साहजिक आहे. 1750 मार्क आहेत. UPSC राज्यसेवा दोन्ही पण आता रिटर्न स्वरूपाच्या राहिल्या, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न फॉलो करताय. UPSC तर होतीच, पण MPSC आता तिच्या मार्गावर चालतंय. सो तुम्हाला आन्सर्स लिहायचेच आहेत. आणि मी लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं, जर तुम्हाला गॅझेटेड ऑफिसर व्हायचं आहे, गॅझेटमध्ये तुमचं नाव जाणार आहे, गव्हर्नमेंटच्या राजपत्रात तुमचं नाव जाणार आहे, तर तुमची अनालिटिकल स्किल तेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे. क्लास 1 क्लास 2 ची पद आहेत. तुमची एक साईन हजारो लोकांच्या जीवावरती परिणाम टाकणार आहे. तर डिसिजन मेकिंग कशी पाहिजे, प्रॉपर. डिसिजन मेकिंगचं जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. सिच्युएशन अंडरस्टँड करणं, कामली हँडल करणं, बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन काढणं, मग त्याला एक्झिक्यूट करणं. बरोबर की नाही. तर हे सगळं करण्यासाठी ती अनालिटिकल स्किल तर पाहिजे ना, की सिच्युएशन काय समजणं, बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन समजणं, अनालिटिकल स्किल, विश्लेषण क्षमता, कोणत्याही गोष्टीला व्यवस्थित अनालाइज करण्याची असलेली क्षमता. तर ती व्यवस्थित होते, वृद्धिंगत होते PYQच्या प्रॅक्टिसनं, डेव्हलप होते. आणि एका दिवशी 2-2 पेपर आहेत. UPSCचे 2 पेपर असतात मेन्सचे, एकाच दिवसात 6 तास लिहायचंय, वेगवेगळ्या टॉपिक वरती लिहायचंय. GS1 ला बसलाय तुम्ही, अर्ध्या तासापूर्वी हिस्ट्री मधला एन्शंट मधला प्री किंवा प्रोटो हिस्ट्रीचा क्वेश्चन मी अटेम्प्ट करत होतो. अर्ध्या तासानंतर मेन्स वरती आलो, डायरेक्ट असहकार चळवळ, नॉन कॉपरेशन मध्ये. अर्धा तास झाला की इंडियन सोसायटीवर वुमन एम्पॉवरमेंट. थोडा अर्धा तास झालाय वर्ल्ड जिओग्राफी, स्पेस वरती गेलोय. पुढे अर्धा तास झालाय मग आलो कुठे, आपल्या ह्युमन सेटलमेंट, ह्युमन इकॉनॉमी. म्हणजे या 3 तासामध्ये एवढे सगळे क्वेश्चन्स वेगवेगळ्या अँगलचे आपल्याला हँडल करायचे, त्यांचं इंट्रोडक्शन द्यायचंय, त्यांचं डिटेल्स द्यायचं, त्यांचं कन्क्लुजन द्यायचंय. जस्ट इमॅजिन हे किती शार्प पाहिजे. शार्प म्हणजे जन्मता शार्प नसतं, ह्याला बनवावं लागतं.
शार्प बनवणं म्हणजे कोणत्याही कामाची वारंवार प्रॅक्टिस केली की तो त्या कामात शार्प होतो. सुरुवातीला सगळ्यात आधी सायकल चालवत होतात, थपाक थपाक पडलो की नाही कितीतरी वेळेस. आता पडतो का? आता 2 बोट असे मध्यभागी ठेवले तरी चालवतो आपण, किंवा आपण कमरेतून सायकल चालवतो असे पण करून. चालू नका तसं, एक सांगतो. बॅलन्स करणं जमतं की नाही आपल्याला? पण पहिल्यांदा तसं जमतं का? पहिल्यांदा बसल्या बसल्या सायकल आपण म्हणणार का मी फक्त कमरेवरून असं बॅलन्स करून सायकल चालवेल विदाऊट हँडलला हात न लावता? जमेल? तो जीवनात कधीतरी शिकू शकेल? तो सायकल शिकू शकेल का जर त्याला डायरेक्ट कमरेपासूनच चालवायची विदाऊट हँडलला हात न लावता? तो कधीच नाही शिकू शकणार, तो फक्त पडत राहील. तर प्रॉपर टेक्निक माहित पाहिजे का नाही आधी सायकल चालवायची, मग तुम्ही त्याच्यासोबत खेळत राहा कसं खेळायचंय तर. पण आधी प्रॉपर जी टेक्निक आहे ती समजून घ्या. मेन्सला लिहायचंय, मेन्सला लिहायचंय, मेन्सला लिहायचं, इश्यू एवढा मोठा होऊन जातो, आपल्या आयुष्यापेक्षा पण मोठा होऊन जातो. कारण की आपण आयुष्यापेक्षा मोठं मांडलेलं असतं पदाला, परीक्षाला. मग PYQ पण मोठे होतात, क्वेश्चन पेपर्स पण मोठे होतात, भीती वाटायला लागते. मग दुसरं मन म्हणतंय की चल नाही यार आपण कंबाईन देऊ, चल नाही यार आपण तहसील तलाठीची एक्झाम देऊ, हे देऊ ते देऊ. म्हणजे डायव्हर्ट व्हायला लागतो आपण. खूप काय करू शकतो आपण. टेक्निकॅलिटी शिकून घेतल्या ना तर आपण जीवनामध्ये पुढे खूप काय करू शकतो. त्याच्यामध्ये चांगला उत्तम सेक्रेटरी, जे सिनियर मोस्ट IAS असतो ना, ते होण्याचं पोटेन्शियल असेल, तिथपर्यंत जाण्याचं पोटेन्शियल असेल, पण तो त्या एज मध्ये कुठेतरी छोट्याशा पदावर असेल किंवा काहीतरी दुसरंच करत असेल घाबरून. तर कोणती गोष्ट शिकायची तर प्रॉपर टेक्निकल वेनं शिकायची. आता आपण हा जो पूर्णपणे सेशन्स घेणार आहेत आन्सर रायटिंग, ह्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त स्टेप्स असणार आहेत तुम्हाला टेक्निकॅलिटीच्या. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्याच्यात इन्क्लूड करायच्या आहेत. आणि खूप बेसिक पासून मग आपण घेतो की सिलेबस का, कशामुळं, किती महत्वाचं आहे. सेम विथ द PYQ का, किती, कशाचे महत्वाचे असते आपल्याला बघायचं. आणि तुम्हाला काही जे क्वेश्चन्स येऊन गेले ते सुद्धा इथं सांगणार आहे प्रॉपर एक्झाम्पल. तर आज आपल्याला टेक्निकल काय शिकून घ्यायचंय की PYQचं महत्व काय, फक्त महत्व काय, कसं त्याला अनालाइज करायचं आहे, या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आता ते समजून घेण्याच्या आधी खरोखर हात वर करून सांगा की भीती किती लोकांना आहे PYQची किंवा आन्सर रायटिंगची भीती किती लोकांना आहे. प्रामाणिकपणे सांगा. ऑलमोस्ट. आणि हे काही वावगं नाही, हे नॅचरल आहे. सायकल चालवायच्या आधी भीती होती, एकदा चालवायला शिकली भीती गेली, मग आपण त्याच्यासोबत काय करू लागलो, खेळू लागलो. सो तुम्हालाही खेळायचं, UPSCची ती नस पकडायची आहे. एकदा ती नस हातात आली ना UPSCची, मग आपण होतो नस हातात आली की आपण आपल्या पद्धतीने नाचू शकतो त्याला. तर UPSCला नाचू शकत नाही, UPSC बियॉन्ड दॅट आहे, नेक्स्ट लेवलला आहे. पण तिची कमीत कमी ती नस हातात आल्यानंतर आपल्याला समजेल की तिला काय पाहिजे, तिचे एक्सपेक्टेशन काय आहेत, जे आपल्याला पूर्ण करायचे. आपण प्रयत्न करू चांगल्या पद्धतीनं, कारण की 80-90% मिळणार नाहीयेत. इथं 50-55% मध्येच UPSC काय करते, तेवढेच मार्क देते. तर तेच आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सो एक्सपेक्ट हे नाही की 100 पैकी 98 पडले, 94 पडले UPSC मध्ये, ते होत नाही. 2025 मार्काची पूर्ण परीक्षा आहे. कधी 950 वाला पण टॉपर होतो, कधी 1000 वाला पण टॉपर होतो, कधी 1055, 1100 पर्यंत जातं, 1100, 1150 लास्ट टू लास्ट. म्हणजे 50-55% आसपासच मेरिट लागतंय. ते आपल्याला मिळवायचंय आणि त्याच्यासाठी ती नस आपल्याला पकडायची आहे. सो आता हे सेशन आपण आजचं जे बघणार आहे, हे सेशन संपता तुमच्यामध्ये स्किल येईल किंवा तुम्हाला गोष्टी समजतील की PYQ का इम्पॉर्टंट आहेत UPSC साठी, एवढा क्रुशियल रोल का प्ले करताय. सेकंड थिंग तुम्हाला समजून येईल, लर्न हाऊ टू अनालाइज PYQ फॉर ट्रेंड अनालिसिस. ट्रेंड काय चालू आहे सध्या, 23-24 पासून अलंकारिक भाषा आणली UPSC ने, तिचे क्वेश्चन्स फक्त एकदा बघा तर अर्थ काढायला वेळ लागतोय. तिथपर्यंत यायचं आपल्याला हळूहळू. तुम्हाला 100 पेक्षा जास्त स्टेप्स आहेत, आपल्याला हळूहळू तिथपर्यंत जायचंय आणि एकदम व्यवस्थित शिकायचंय, कसली घाई गडबड न करता. थर्ड, डेव्हलप अ प्रॅक्टिकल अप्रोच टू युझिंग PYQs इन आन्सर रायटिंग. इथं आपल्याला बघायचं एक प्रॅक्टिकल अप्रोच म्हणजे काय, ज्याला आपण इम्प्लिमेंट करू शकतो, ज्याचा आपण वापर करू शकतो. कशासाठी, युझिंग PYQs इन आन्सर रायटिंग. तुम्हाला प्रेडिक्शन्स करता येतील, तुम्हाला अंदाज लावता येतील, अरे की ही गोष्ट न्यूज मध्ये, तर आता क्वेश्चन कसा येऊ शकतो. काही क्वेश्चन्स आहेत, आता जेव्हा तुम्ही अनालाइज करायला घ्याल, मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतः, जेव्हा तुम्हाला कळेल की अनालाइज कसं करायचंय, आणि जेव्हा तुम्ही अनालाइज करायला घ्याल तेव्हा तुम्हाला अंदाज लावता येतील. अरे राष्ट्रपतीच्या इलेक्शनवरती गेल्या वर्षी क्वेश्चन आलेला होता, आज काहीतरी मुद्दा आला ह्या वर्षी न्यूज मध्ये. सो गेल्या वर्षी क्वेश्चन आला होता त्यांच्या इलेक्शनच्या वोटिंग पॅटर्न बद्दल, व्हॅल्यूज कशी असते,
केंद्राची आणि राज्याची, म्हणजे MLA ची आणि MPची. तर त्याच्यावरती आला होता. पण आता थोडीशी कॉन्ट्रोवर्शियल चालू आहे, तर याचं होऊ शकतं की आपल्याला ओपिनियन विचारतील, होऊ शकतंय की आपल्याला क्रिटिकली अनालाइज करायला लावतील राष्ट्रपतींची भूमिका, त्यांचं पद, आणि विचारले गेलेले तसे क्वेश्चन्स पण. हे कुठेतरी तुम्हाला अंदाज बांधणी करता येईल. थर्ड, टेक्निक्स टू इम्प्रूव्ह आन्सर्स क्वालिटी युजिंग PYQ. PYQ ची प्रॅक्टिस. आता तुम्हाला एकदा ट्रेंड कळालाय की अरे हे रिपीट क्वेश्चन येत आहेत आणि ते पॉइंट्स तुमचे खूप चांगले झाले, याचं अनालिसिस खूप चांगलं झालं, क्वालिटी खूप चांगली वाढणार आहे. कारण की काही टॉपिक आहेत हे रिपीट होतात, टॉपिक रिपीट होतात, क्वेश्चन ऍज इट इज रिपीट नाहीत होत. ती खूप रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असते. टॉपिक्स वारंवार हे होत आहेत. सिलेबसमध्ये खूप सारे टॉपिक आहेत, पण त्यातले काही टॉपिक्स आहेत जे वारंवार रिपीट होत आहेत. बट क्वेश्चन ऍज इट इज होणार नाही, टॉपिक होईल. कधी होऊ शकते तुम्हाला इल्युसिडेट इट असं सांगितलं जाईल, कधी तुम्हाला क्रिटिकल एक्झामिन सांगितलं जाईल, कधी डिस्कस इट, गिव्ह युअर ओपिनियन. वेगवेगळ्या अँगलने विचारतील, वेगवेगळे कार्यपद्धती विचारतील. समजा आता इंटरनल सिक्युरिटी आहे, तर इंटरनल सिक्युरिटीमध्ये तुम्हाला रेड कॉरिडॉरवरती खूप क्वेश्चन येतो. नक्षलवाद माओवादचा तो जो पट्टा आहे ना, कधी त्यांच्या उदयाची कारणे सांगा, काय कारण आहेत त्यांचे उदय होण्याचे. दुसरं सांगा तोच मुद्दा, तोच रेड कॉरिडॉर, सिक्युरिटी फोर्सेसची भूमिका सांगा किंवा इव्हॅल्युएट करा. तोच मुद्दा, तोच नक्षलवाद, गव्हर्नमेंटनं काय काय पावलं उचललेत त्याचं क्रिटिकली एक्झामिन करा. मग तिथं पावलं उचललेले पण सांगावे लागतील आणि कसे अपयशी ठरतायत ते पण सांगावे लागेल. तेच नक्षलवाद, तोच रेड कॉरिडॉर, त्याला बदलण्यासाठी तुम्ही काय करू शकता, गिव्ह युअर ओपिनियन, काय करायला पाहिजे, कोणत्या पॉलिसीज इम्प्लिमेंट व्हायला पाहिजेत. टॉपिक एकच आहेत पण क्वेश्चन्स वेगवेगळे. आता आपण जेव्हा अभ्यास करतो, आता आपले लेक्चर्स होत आहेत, तो आपण सगळ्याच गोष्टी करायचा प्रयत्न करतो. इव्हन आपण काय बघतो, पॉवर, फंक्शन, है ना, चॅलेंजेस बघतो, प्रत्येक टॉपिकचे चॅलेंजेस बघतो आपण, कारण की दोन्ही बाजू आपल्याला शिकायच्यात आणि मग आपण वे फॉरवर्ड कन्क्लूड करून टाकतो. तर तो अप्रोच तुम्हाला इथं आणायचा की मी तुम्हाला काय म्हणतोय लेक्चरमध्ये पण, क्वेश्चन कोणत्या पण बाजूने विचारू द्या. नाण्याच्या दोन साईड असतात की नाहीत, प्रोज पण आहेत, कॉन्स पण आहेत. तर ऑलवेज दोन्ही बाजूने विचार करण्याची स्वतःला सवय लावायची. टेररिझमचा प्रोज अँड कॉन्स असं ना, काही ऑब्सोल्यूट, एकदम ऍब्सोल्यूट टॉपिक असतात. टेररिझमचा काय प्रोज सांगाल तुम्ही, आवाज येतो धमाक्याचा मोठा, छान, असं सांगा. तर काही टॉपिक आहेत त्याला हे नसतं, ते ॲब्सोल्यूट निगेटिव्ह मध्येच असतात. तर ते आपल्याला तेवढं तर कॉमन सेन्स आहे, तेवढं आपल्याला कळून जातं. बट पॉलिसीज, ऍक्ट्स, कोणती नवीन पाऊल उचललंय सरकारनं किंवा एखादा इन्सिडेंट घडलाय, तर त्याच्यावरती आपण बोलू शकतो दोन्ही अँगलनं. पण काही टॉपिक असतात हे ॲब्सोल्यूट निगेटिव्ह मध्ये असतात, तिथं आपण प्रोज नाही मांडू शकत. कसं मांडणार? आता मनी लॉन्ड्रिंग वरती काय प्रोज तुम्ही मांडणार? ड्रग स्मगलिंग जे चालू आहे त्याच्यावरती कसं करणार? सेफ हेवन जो बनलाय त्या पट्ट्यामध्ये, कसं त्याला आपण हे करणार पॉझिटिव्ह, है ना? सो काय टॉपिक असे असतात ते पण समजून घ्या. सो ह्या गोष्टी तुम्हाला या सेशनच्या अंती कळून येतील. आता खरं खरं सांगा, तुमच्यापैकी कोण कोण आहे ज्यानं 10 वर्षाची PYQs केलेत? 5 वर्षाचे केले, बाकी 3 वर्ष? नो. आणि आतापर्यंत जर तुम्ही आपला क्लास असेल, युट्यूब असेल, दिल्ली असेल, पुणे असेल, पूर्ण भारत असेल, जिथे 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 तुम्ही UPSC बघितले, तुम्हाला प्रत्येकाने सांगितलं असेल की नाही 10 इयर्सचे PYQ करा, 10 इयर्सचे PYQ करा, 10 इयर्सचे, बरोबर की नाही? पण केले का आपण? बिना PYQचा आपण अभ्यास करतो. स्पेशली आता जे नेक्स्ट इयरला अटेम्प्ट देत आहेत त्यांनी तर 100% करायलाच पाहिजे. 10 वर्षाचा ट्रेंड, आपण बिना PYQचा अभ्यास करणार, 2-3 वर्ष अभ्यास करणार, मधल्या पिरियडमध्ये ह्या 2-3 वर्षात आपण हिरो बनतो. मी PYQ नाही केले तरी मी सॉल्व्ह करू शकेल. का? कंटाळा. कोण करणार, कोण बघणार? घेतले असतात, करायला घेतलेले असतात, पण UPSCची भाषा, इंग्लिश मराठी शब्द, लगेच दुसरा दिल कहता की भाई वो बंद कर, रिलॅक्स कर, तू बन जाएगा IAS IPS जो चाहिए वो बन जाएगा. काय गरज नाही ते करायची. आपण तेच ऐकतो कधी कधी, ठीक आहे उद्या करू, ठीक आहे पुढच्या हप्त्यात करू. 2-3 वर्ष निघून जातात, प्रिलिम्सवर प्रिलिम्स होतात, ठीक आहे प्रिलिम्स झाली, मेन्सला गेलात तर लटकून जातं. मग दोष कोणाला देणार? मला एक देताल, UPSCला एक द्याल, है ना? मग डिस्ट्रीब्यूट, कोण कोण आहे जबाबदार?
ईश्वर, है ना, फॅमिली अँड फ्रेंड्स अँड ऑल, स्वतः सोडून सगळ्यांवरती गोळ्या झाडायच्या, धाड 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 धाड. का? प्रॉपर टेक्निकॅलिटी शिकलीच नाही ना आपण. लागतो खूप तर खूप, 2 दिवसाचं काम आहे 1 हप्ता घ्या चला, 2 दिवसाचं काम आहे 10 दिवस घ्या चला, पण हे करा. ह्याच्याशिवाय प्रिपरेशन नका करू. पीवायक्यू शिवाय ट्रेंडच नाही कळणार, युपीएससी काय हेच कळणार नाही. आणि जनरेशन झेड, मोर अंडरस्टँडेबल, मोर मच्युअर, बट गोष्टी एकदम शॉर्टकट मध्ये पाहिजेत. आणि युपीएससीनं अजूनही शॉर्टकट पत्करला नाही हे लक्षात ठेवा, तर एमपीएससी पण नाही घेणार. उलट युपीएससीचे क्वेश्चन आता जास्त अलंकारिक स्वरूपाचे झालेत. म्हणजे आणखी अवघड लँग्वेज झाली पहिल्यापेक्षा. जेन झी तर यो सोपी भाषा, एकदम लाईट भाषा, है ना, नाही. उलट आणखी एक आपण वेगळं रूप दाखवलं युपीएससीने. तिला घ्यायचं तुमच्यामधनच, जेन झी मधूनच घेणार ती. आता चॉईस नाहीत ना दुसऱ्या. येणाऱ्या काळामध्ये कोण आहेत? आम्ही आउट, मिलेनियम्स गेले आता, जास्त वर्ष नाही देऊ शकणार. मग कोण आहे? जेन झेड. आणि नंतर येणार अल्फा, ते तर मोर अंडरस्टँडेबल, मोर हळवं, मोर सगळ्या गोष्टी आहेत, पण अजून शॉर्टकट रेट चांगले आहेत, पण काही असे पण आहेत. पण युपीएससी बदलते का? तुम्हाला हे 10 इयर्सचे पीवायक्यू केल्यानंतर कळणार आहे किती चेंज झाली युपीएससी. अरे यार, क्वेश्चन तर वरच्यावरती क्वेश्चन तिचे अलंकारिक स्वरूपाचे होऊ लागले, लिटरेचर लेवलची लँग्वेज यूज होऊ लागली आहे, क्वेश्चन आयडेंटिफाय करायला वेळ लागतोय, है ना. हे तुम्हाला कधी समजेल? हा, मला विषय खूप चांगला कळतो, आय लव्ह पॉलिटी, आय लव्ह हिस्ट्री, आय लव्ह हे ते सगळं मला विषय आवडतात. पीवायक्यू म्हटलं तो दुश्मनी आहे. तोच तुमचा कंपास आहे. नॉर्थ ईस्ट कुठे जायचंय, काय करायचंय तो सांगणार आहे तुम्हाला. मग त्या कंपासला हातच लावला नाही, तुम्ही करताय अभ्यास, ज्ञानी होता ना तुम्ही, नॉलेज मिळतं, ज्ञानी होता, पण एक्झाम निघत नाहीये. अनुभवातून सांगतोय मी, ह्या गोष्टी नाही कंटाळा केला पाहिजे. या गोष्टींचा खूप चांगल्या पद्धतीनं पीवायक्यूज अनालाइज केले पाहिजे. कंपास आहे तो, गुगल मॅप आहे तो, सिलेबस आहे तुमचा, कुठं जायचंय काय पूर्ण मॅप तो. पण त्या मॅपमध्ये कसं कुठे ट्विस्ट टर्न्स आहेत, कुठं फोकस करायचंय, पीवायक्यू सांगतो तुम्हाला. सो करायला घ्या, बघायला घ्या. टाइम असेल एक्झामिनेशन द्यायला, ऍटलिस्ट बघायला तर घ्या काय आहेत, कसं जाणून तर घ्यायचा प्रयत्न करा 10 इयर्सचे. आणि जवळपास हजारो वेबसाईट आहेत ज्याच्यावरती ते अवेलेबल आहेत, फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. ऍपमध्ये येतात आपल्या, टाकून ठेवलेले, कधीपासून टाकलेले आहेत, फ्रीमध्ये ते सुद्धा बघा ना. म्हणजे करायचंय काय आपल्याला? वेळ देऊन बघायचंय. वेळ देऊन युट्यूब, इंस्टाग्राम वगैरे बघतो की नाही आपण, तेच वेळ देऊन त्याला बघा ना थोडंसं, कारण की तो लाईफचा महत्वाचा भाग आहे. त्यासाठी तुम्ही आलायत ना, त्यासाठी सगळं काय चालू आहे, तर त्याला थोडासा वेळ द्या पीवायक्यूजला. आणि अगेन परत एकदा सांगतो, बघून घाबरायचं नाही. तुम्हाला सॉल्व्ह करायचे का ते? लगेच सॉल्व्ह करायला घ्यायचे का सगळे? स्टेप बाय स्टेप जायचे आपल्याला. तर बघून मुलं घाबरतात हे पण तुम्हाला मी सांगतो. बट ऍटलिस्ट समजा आता टॉपिक वाईज अनालाइज मिळतो कोणत्या पण वेबसाईटला गेलं. मॉडर्न हिस्ट्री, अरे नॅशनलिझम 1857 चा रिव्हॉल्ट, नॅशनलिझम 1857 चा रिव्हॉल्ट वारंवार दिसते. मला माहित नाही काय, पण ते टॉपिक तर लक्षात आले ना. जेव्हा पण मी अभ्यास करायला गेलो मी तिथे जास्त फोकस करेन. ही आयडिया आणण्यासाठी पीवायक्यू करायचे, सॉल्व्ह नाही करायचे. नाहीतर मुलं काय करतात, मी ह्याचं लिहून बघतो, अरे मला ह्याचं पण येत नाही, अरे मला त्याचं पण येत नाही, अरे मला काहीच येत नाहीये त्याच्यातला, कसं येईल? सुरुवातच आहे नाही. सो बघून घाबरू नका. आणि तुम्ही एवढे नौखे नाहीत, आता तुम्हाला बरेचसे दिवस झाले, तुम्ही काय घाबरणार नाही. बघायला घ्या, व्यवस्थित करायला घ्या. सो PYQs are not just past papers, they are UPSC's way of communicating with aspirants. तुमच्याशी बोलते युपीएससी, कोणत्या भाषेत बोलते? पीवायक्यूच्या भाषेत. ही मी आहे, ही माझी डिफिकल्टी लेवल आहे, आणि तुम्हाला काय करायचंय? त्याला सॉल्व्ह करायचंय. युपीएससी तुम्हाला बोलते कशाद्वारे? पीवायक्यू द्वारे. युपीएससीचा सिलेबस बघितला है ना, पण त्याच्यातून युपीएससी आपल्याला कळाली का तेवढी? हा एक कळालं की किती मोठी आहे, किती मोठा सिलेबस आहे. अरे बापरे, याच्यामध्ये एन्शियंट हिस्ट्री टू मॉडर्न टेक्नॉलॉजी सगळंच आहे. बट ह्या सगळ्या वास्ट सिलेबस मध्ये आधी काय म्हणायचे? एव्हरीथिंग बिलो दी सन, सूर्याच्या खालचं सगळंच आहे युपीएससी मध्ये. आता युपीएससी कशी आहे? बियॉन्ड द सन, सूर्याच्या पलीकडच्या पण गोष्टी आल्यात आता.
जसा शोध लागतोय, जसं पुढे जातोय तर गोष्टी बदलतायत. अभ्यास काय आहे, बियॉन्ड द सन आहे आता अभ्यास, म्हणजे एवढा मोठा अभ्यास आहे. मग तेवढ्या सगळ्या अभ्यास जर आपण करायला गेलं तर आपल्या सगळ्यांचं जीवन पण कमी पडेल. एवढे विषय आहेत मोठे मोठे. लोक एका टॉपिकमध्ये पीएचडी करतात, हिस्ट्रीच्या, जॉग्राफीच्या, पॉलिटी, एका टॉपिकमध्ये पीएचडी करतात, आणि आपल्याला तो पूर्ण विषयाचे विषय आहेत. मग त्या पूर्ण विषयामध्ये कुठं फोकस करायचंय? तुम्हाला कळेल की अरे बाप रे, 10 वर्षाचा पीवायक्यू केला ना, किती कमी टॉपिक आहे जिथं आपल्याला फोकस करायचं. जो मी बघत होतो की एवढा साधा सिलेबस आहे, तो आता एवढा एवढा वाटू लागलाय. मेन टॉपिक जरी केले तरी मी चांगला स्कोर आणू शकतो. हा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल. आणि पीवायक्यू बघून सोडून द्यायचे असं नाही, त्याला प्रॉपर अॅनालाइज करायचे, लिहून काढायचे. कसं काय मी पुढे सांगतोच तुम्हाला. नाहीतर मग एकदा गेलं तर पुढच्या हप्त्यात विसरून जाऊ आपण, असं होतं. नॅचरल आहे ते, विसरतो आपण. तुम्ही, मी, आपण सगळेच. एकदा तुम्ही काय पीवायक्यू बघितले तर थोडी नाही तर छापून राहणार आहेत. ते प्रॉपर अॅनालाइज करायचे, त्यांना प्रॉपर लिहून काढायचे त्यांना, आणि ते कसं करायचं तेच आपण जाणून घेणार आहोत. कळालं पहिलं हे. देन वाय पीवायक्यूज आर इम्पॉर्टंट. The UPSC syllabus is vast and aspirants often feel overwhelmed by the sheer volume of information they need to cover. अरे बाप रे, काय सिलेबस आहे. सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस बघितल्या काय वाटलं, कसं वाटलं होतं? वा वा, खूपही नाही. मला तरी वाटलं होतं त्यावेळेस, बाप रे, बरंच सिलेबस आहे, बरंच कव्हर करायचं, हिस्ट्री, जॉग्राफी. आणि जेव्हा PSR ऑप्शन घेतला तर बापरे, लिस्ट आहे. थेअरीज टू इंटरनॅशनल रिलेशन, कम्पॅरेटिव्ह टू पॉलिटिक्स अँड ऑल, सगळं संविधानाचे अभ्यास करायचे, बाकीच्यांचे पण करायचंय, हिस्ट्री पण करायचं. हिस्ट्री एवढा वास्ट आहे, पहिलेच घाबरून जातं ना माणूस. म्हणजे हळूहळू प्रेम असतं, आपले पोस्ट आपल्याला ती पाहिजेच आहे, मिळवायचंय. मग ती वेळ आपल्याला तिथं हार मारू देत नाही. तो म्हणतो की यू विल डू इट, तुम्ही कराल, आणि तिचीच घ्यायची. युपीसीच्या अभ्यासामध्ये एक तर पोस्ट मिळणार, तर जीवनात उत्तम कंडिशन मिळेल. युपीसी तुम्हाला कधी बॅकआउट होऊ देणार नाही, कधी तुम्हाला खालच्या दिशेने जाऊ देणार नाही, जर तुम्ही इमानदारीने अभ्यास करताय. पैसे तर कमवालच तुम्ही त्या अभ्यासाच्या जोरावर, बट तुमची पोझिशन एक तर तुम्हाला मिळेल, नाही तर जीवनात प्रगतीच होत राहील. कारण की नॉलेज आहे, नॉलेज कधी वेस्ट जाणार नाही. चला, सो पीवायक्यूज हेल्प एस्पायरंट प्रायोरिटाइज टॉपिक्स, अंडरस्टँड नेचर ऑफ क्वेश्चन्स अँड प्रिपेअर इफिशियंटली. तुम्हाला इथं काय करता येतं? प्रायोरिटायझेशन ऑफ टॉपिक्स. आता जसं इतिहासाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. आता मॉडर्न इतिहास म्हटलं तर 1757 पासून आपण पुढे येऊ. सतत औरंगजेबाच्या डेथ पासूनच हे केलं जातं. बराचसा भारत बदलला होता त्यावेळेस. मुघल शासन कमजोर होणं, आपापल्याला स्वतःचा शासक घोषित करणं, प्रत्येक ठिकाणचे जे नवाब होते ते, बरंचसं चेंज होतो भारतामध्ये त्याच्यानंतर. तर आता तिथपासून जर आपल्याला यायचं लास्ट मोमेंट पर्यंत, कारण की आपला जो मॉडर्न हिस्ट्री आहे तो 1947 ला किंवा 1950 ला संपेल असं नाहीये. युपीसी काय म्हटलेली आहे, मॉडर्न आतापर्यंत आपला गेलेला मोमेंट पण इतिहास असतो. तर तुम्हाला आफ्टर इंडिपेंडन्स पण क्वेश्चन आलेले आहेत मेन्स मध्ये, हे पण लक्षात राहू द्या. म्हणजे फक्त बिफोर इंडिपेंडन्स इतिहास आहे का मॉडर्न? नाही, आफ्टर इंडिपेंडन्स आतापर्यंतचा इतिहास आहे. आपण सॅटेलाइट लॉन्च करतोय, हे सगळं इतिहासामध्ये काउंट होतं. इतिहास आहे, गेलेला मोमेंट इतिहास होतो. तो हा एवढा मोठा वास्ट हिस्ट्री आहे. पण आता तुम्ही व्यवस्थित अनालाइज केलं तर तुम्हाला काय पर्टिक्युलर टॉपिकच आढळतील. किती? एक 20-25 टॉपिक. गेल्या 10 वर्षाच्या पीवायक्यू मध्ये तुम्हाला 20-25 टॉपिक एवढे प्रकर्षाने जाणवतील. बापरे, हे रिपीट आहेत. म्हणजे ते 10 वर्षाचं करताना, ते लिहिताना, अनालाइज करताना तुमच्या डोक्यात ते जे अक्षर आहेत ना, ते फिक्स होऊन जातात. 1857, अरे आलता यार, 1857 पासून नॅशनलिझम सुरू झाले का भारतात, विचारलेलं आहे. नॉन कॉपरेशन मुवमेंट, अरे यार नेहमी आलेलं आहे, विचारलेलं आहे. मॉडरेटर्स आणि एक्स्ट्रीमिस्ट विचारलेलं आहे. काँग्रेसच्या फेजेस विचारलेलं आहे. आफ्टर इंडिपेंडन्स भारताची डेव्हलपमेंट विचारलेलं आहे. त्या टाइमची सिच्युएशन विचारलेलं आहे. म्हणजे आता पूर्ण छोटे टॉपिक आउट होत आहेत आणि मोठे टॉपिक इन होत आहेत डोक्यामध्ये. पण जेव्हा पण अभ्यास करणार तुम्ही फोकस करणार त्या टॉपिक्सवर. त्या टॉपिक, मला तो टॉपिक एवढा छान करायचा आहे. समजा आता नॉन कॉपरेशन मुवमेंट आहे, मला तेवढा बेस्ट करायचा आहे की सुरुवात का झाली, कशी झाली, त्याचे कारण काय होते, मला त्याचे इम्पॅक्ट पण माहित करून घ्यायचे, परिणाम काय झाले. मला त्याला क्रिटिकली अनालाइज पण करायचे की का ती अपयशी ठरली, आणि का त्याला क्रिटिकली अनालाइज केलं त्यावेळेस पण आणि आता पण केलं जातं, मला ते पण शिकायचं. आणि मला माझी ओपिनियन पण बनवायची त्या टॉपिकवर, म्हणजे माझे ते मार्क फिक्स होते. तर पीवायक्यूचा हा फायदा आहे की तुम्हाला टॉपिक सेग्रिगेट करता येतात. इंडियन सोसायटी GS1 मध्येच आहे. अरे बापरे, असा कोणताच एक वर्ष जात नाही ज्याच्यामध्ये वुमन्स किंवा वुमन्स एम्पॉवरमेंट वरती क्वेश्चन येत नाहीये. एक कधी 2 आलेले. वाय?
अर्ध पॉप्युलेशन आहे पण डेव्हलपमेंट एवढी नाही आहे. वुमन एम्पॉवरमेंटचा टॉपिक मला करायचा आहे. 100 मार्काचे एसे पण आहेत त्याच्यावरती. तर तो टॉपिक मला खूप चांगला करायचा आहे. लास्ट टाइम मी तुम्हाला म्हटलं होतं इंडियाचे सोशल इश्यूज तुम्ही घ्या आणि ते एवढं डिटेल करा. म्हटलं होतं की नाही, कोणी पॉवर्टी घ्या, कोणी अनएम्प्लॉयमेंट घ्या. किती केले तुम्ही त्यातले? ते जर केले असते ते फिक्स मार्क देणारे टॉपिक आहे. जी लिस्ट तुम्हाला दिली ना, फिक्स मार्क देणारे टॉपिक आहे. फिक्स. 1-2 वेळेस सांगेल मी. एकदा ओपिनियन बनली ना, ते तुम्ही कोणत्याही विषयामध्ये मांडू शकता. ते असे टॉपिक आहेत. असं नाही की फक्त इकॉनॉमीमध्ये किंवा फक्त पॉलिटीमध्ये. ठिकठिकाणी त्याचा यूज होतो. ठिकठिकाणी. कारण की सगळे विषय इंटर रिलेटेड आहेत. हिस्ट्री टू पॉलिटी, पॉलिटी टू जॉग्राफी, जॉग्राफी टू इकॉनॉमी, इकॉनॉमी टू इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, एथिक्स, सगळे विषय एकमेकांशी जोडलेत. सगळे विषय एकमेकांशी जोडलेले आहेत. तर तुम्हाला काही कॉमन टॉपिक दिले होते, करायचे होते, ते करायला घ्या. सो कळालं ना? तर आपल्याला काय होतं, टॉपिक्स व्यवस्थित सेग्रिगेट करता येतात त्याच्या इम्पॉर्टन्सनुसार, 10 इयर्सच्या पीवायक्यू नुसार. मी म्हणतो ना, आजही युपीएससी व्यवस्थित नाही समजत आहे आपल्याला किंवा नाही कळालेली आपल्याला. का? कारण की पीवायक्यू नाही केलेले. सो ते करायला घ्या आधी. वाय अनालाइज पीवायक्यूज? पीवायक्यूला अनालाइज का करायचं आहे? सो डू यू थिंक यूपीएससी रिपीट्स क्वेश्चन्स? Yes, but हुबेहूब नाही. Then UPSC rarely repeats questions word for word, but it does repeat theme. वर्ड बाय वर्ड तुम्हाला क्वेश्चन नाही येणार युपीएससी मध्ये. जशा तसा की 2016 ला विचारलाय, मग तो वापस 23 ला विचारलाय, वापस 25 ला विचारते. ती खूप रेअर केस आहे की ऍज इट इज क्वेश्चन्स रिपीट झाले. जसं की काही बौद्धिझम जैनिझम वरती होतात, कंटिन्यू क्वेश्चन आहेत बौद्धिझम जैनिझम वरती पण कंटिन्यू. सो लाईन बाय लाईन, वर्ड बाय वर्ड रिपीट नाही होणार, बट ती थीम रिपीट होऊ शकते. कधी ही साईड विचारली तर कधी ही साईड, कधी प्रोज विचारले तर कधी क्रिटिकली अनालाइज विचारले तर दोन्ही पण द्यायचे. तर कधी तुमची डायरेक्ट ओपिनियन विचारली आहे, कधी स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट इन्फॉर्मेशन मागितली आहे. काय आहे तो ऍक्ट, द्या डिटेल. प्रोव्हिजन्स काय त्या कायद्यामधल्या सांगा. एवढा स्ट्रेट फॉरवर्ड पण येतो कधी कधी. तो आला म्हणजे खुश होतात सगळे, आला चला लिहू शकतो आपण स्ट्रेट फॉरवर्ड. बाकी आयाम लिहिताना आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागते, विचार करावा लागतो, अनालाइज करायचंय. आणि अनालाइज करून इंट्रोडक्शन, डिटेल, कन्क्लुजन किती मिनिटात लिहायचं आपल्याला? 12 मिनिटाच्या आसपास. टाइम त्याच्यापेक्षा कमी आहे, 8 ते 10 मिनिटं आहेत. पण सगळे क्वेश्चन सगळेजण सॉल्व्ह करू शकत नाहीत. ते आपण थोडंसं एक्सटेंड करू शकतो त्याला क्वेश्चन्सला. तेवढं आपण थोडा वेळ द्यायला पाहिजे, 12-13 मिनिटापर्यंत द्यायला पाहिजे. ते सगळे क्वेश्चन हँडल करणं किंवा सॉल्व्ह करणं तेवढ्या वेळेमध्ये शक्य होत नाही. ते पण एक चॅलेंज आहे, लक्षात राहू द्या. आता हे एक्झाम्पल 2019 आणि 2020 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, मोठे क्वेश्चन्स आहेत. मला असं वाटत होतं की त्याला ब्रेक करून त्याचे फक्त शॉर्ट व्हर्जन घ्यावं, पण करू आपण ते पण. आता फक्त तुम्हाला जे आहे एकदा ऑफिशियल दाखवतो फक्त क्वेश्चन्स कसे आहेत. आता जो पहिला क्वेश्चन आहे, पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत हे, आणि हे विचारलेले आहेत आरपीए वरती, विच इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्ट. आरपीए इलेक्शनच्या संदर्भामध्ये, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट. सो पहिला क्वेश्चन आहे 2019 ला विचारला होता, ऑन व्हॉट ग्राउंड्स अ पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह कॅन बी डिस्क्वालिफाईड अंडर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951. हे स्ट्रेट फॉरवर्ड झाला की नाही? कोणते कारण आहेत ज्याच्यानुसार डिस्क्वालिफाय होतो? साईज बघून आपण घाबरलो असून क्वेश्चनची, पण सिंपल आहे. नंतर पुढे एक क्वेश्चन तिथं संपला नाही, त्याच्या पुढे अर्धा क्वेश्चन आणखी आहे. ऑल्सो मेन्शन रेमेडीज अवेलेबल टू सच पर्सन अगेन्स्ट डिस्क्वालिफिकेशन. दोन्ही क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. डिस्क्वालिफिकेशन आरपीए ऍक्ट नुसार डिस्क्वालिफिकेशन काय कशा कोणत्या कारणाने होतात, आणि डिस्क्वालिफाय झाल्यानंतर डिस्क्वालिफाय झालेल्या व्यक्तीकडे काय काय उपाय आहेत? सिंपल क्वेश्चन, बरोबर. आता 2020 मध्ये त्याच्या दुसऱ्या वर्षी काय विचारलं ते बघा. देअर इज नीड फॉर सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर. प्रक्रिया सोपी करायची. परत अनालाइज करणार आहे मी तुम्हाला, फक्त दाखवते स्टेप कशी वाढली. इथं स्ट्रेट फॉरवर्ड विचारले, डिस्क्वालिफाय कसं होतं आणि झाल्यानंतर काय उपाय आहे, बरोबर. आता इथे काय सांगितलंय, देअर इज अ नीड फॉर सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर फॉर डिस्क्वालिफिकेशन ऑफ पर्सन्स फाउंड गिल्टी ऑफ करप्ट प्रॅक्टिसेस अंडर आरपीए ऍक्ट. कमेंट करा. म्हणजे इथं तुम्हाला काय सांगायचं आहे की देअर इज अ नीड ऑफ प्रोसिजर सिंपल करण्याची गरज आहे.
त्याच्यावरती तुम्हाला भाष्य करायचं आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड विचारले की काय आहे, दुसऱ्याच्या मध्ये काय विचारलंय, प्रोसिजरला सिंपल करायचंय, गरज आहे. म्हणजे स्टेप मध्ये तुम्हाला फॉरवर्ड आन्सर कोणता दिसतो, फॉरवर्ड क्वेश्चन कोणता दिसतो, 19चा का 20चा, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे की नाही. आणि डीप मधलं कोणता दिसतोय तुम्हाला, जिथं तुम्हाला विश्लेषण करायचंय, जिथं विचार करून लिहायचंय. स्टेप वाढली पण थीम काय आहे, आरपीएचा आहे. आता जेव्हा तुम्ही वरचा क्वेश्चन हँडल करताय, डिस्क्वालिफिकेशनचे नियम इंट्रोडक्शन मध्ये यायला पाहिजे. आता इंट्रोडक्शन मध्ये सगळ्यात आधी काय, क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला पाहिजे. क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला पाहिजे. इथं दोन गोष्टी दिल्या, डिस्क्वालिफिकेशन आणि त्याच्यासाठीचे उपाय. आता जेव्हा मी याच्यावरती इंट्रोडक्शन लिहिणार तेव्हा आपण काय लिहिणार, डायरेक्ट आरपीए येईल का, ॲज इंडिया इज अ वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमोक्रेसी. आता ते इलेक्शन आपल्यासाठी का महत्वाचे ते तर सगळ्यात आधी सांगा ना, की आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत. तिथून सुरुवात करा, एखादं ब्रीद वाक्य टाका, म्हणजे असे वाक्य जे पुढच्याचं मन खेचून घेईल. सुरुवात केली आपण, भारत जगातील सगळ्यात मोठी लोकशाही, इम्प्रेस होणार ना तो. याला कळालंय की जगातली मोठी लोकशाही म्हणजे इलेक्शन किती महत्वाचं आहे. आणि ह्या इलेक्शन मध्ये माल प्रॅक्टिस करणं काय आहे तेवढंच धोकादायक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या संविधानामध्ये, त्याच्यासाठी आपल्या ऍक्टमध्ये, कारण की संविधानामध्ये पण आर्टिकल 101, 102 हे डिस्क्वालिफिकेशनचे नियम आहेत. म्हणजे त्याच्यासाठी आपल्या संविधानामध्ये या कायद्याद्वारे काय दिलेले आहेत, काही डिस्क्वालिफिकेशनचे नियम दिलेले आहेत. क्वेश्चन रिफ्लेक्ट झाला की नाही, इलेक्शन आहे महत्वाचं आहे, डिस्क्वालिफाय पण होतंय, संविधान पण करतो आणि ऍक्ट पण करतो. क्लिअर. आणि त्याच्यावरती काय अन्याय होऊ नये म्हणून काय उपाय पण दिलेले आहेत. झालं इंट्रोडक्शन मध्ये पूर्ण क्वेश्चन रिफ्लेक्ट. आता आपल्याला काय खेळायचंय, डिटेल्स. मग डिटेल्स मध्ये पहिल्यामध्ये मी काय सांगणार, डिस्क्वालिफिकेशन कसं कसं होतं. इलेक्शन मध्ये माल प्रॅक्टिस केली, डिस्क्वालिफाय. हिशोब दिला नाही इलेक्शनचा, डिस्क्वालिफाय. भडकाऊ भाषण केलं, डिस्क्वालिफाय. समाजामध्ये तेढ निर्माण केली, डिस्क्वालिफाय. मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला, माल प्रॅक्टिस मध्ये चालत आहे सुद्धा, करप्ट प्रॅक्टिस मध्ये, तर डिस्क्वालिफाय होतोय. आणि संविधानातले इथं लिहायची गरज नाही. तिथं तुम्ही फक्त इंट्रोडक्शन मध्ये लिहिले की नाही संविधानानुसार, तर संविधानानुसार पण बाकीचे कारण आहे ते इथं नाही लिहायचे. दिवाळखोरी केली, डिस्क्वालिफाय. पागल झाला, डिस्क्वालिफाय. हे थोडेसे सगळेच लिहायची गरज नाही. मग ते काय होऊन जाईल, तिथे वर्ड लिमिट संपून जाईल. मेन 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 लिहा की डिस्क्वालिफाय या कारण, आता जे सांगितलं तुम्हाला डिस्क्वालिफाय त्या कारणावरून होतं. आता सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला काय सांगायचं, उपाय. उपाय पण दिलेले आहेत. समजा एखादा व्यक्ती डिस्क्वालिफाय होतोय, सो ही कॅन अप्रोच टू द हाय कोर्ट और सुप्रीम कोर्ट. दोन्ही ऑप्शन आहेत त्याच्याकडे. आणि सुप्रीम कोर्ट इज द हायेस्ट इन्स्टिट्यूशन रिगार्डिंग डिस्प्यूट बिटवीन इलेक्शन प्रोसिजर्स. इलेक्शनच्या संदर्भामध्ये जे काही वाद होतात ते सॉल्व्ह करणारी हायेस्ट इन्स्टिट्यूट कोणती आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. तर तो व्यक्ती जो डिस्क्वालिफाय झालाय त्याच्याकडे ऑप्शन असतं की त्यानं कोर्टामध्ये धाव घ्यावी, हाय कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये. तिथं त्याच्या बचावात मग तो तिथं फाईट पण करू शकतो. मग कोर्टाला वाटलं की त्याचं जे डिस्क्वालिफिकेशन आहे ते योग्य ग्राउंडवरती नाही झालं किंवा चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे, तर तो तिथं काय करू शकतो, वापस त्याला येऊ शकतो. कारण की डिस्क्वालिफिकेशनचे नियम आरपीए मध्ये हे पण सांगितले की 2 वर्षाच्या पेक्षा जास्त शिक्षा झालेली असेल तर तो डिस्क्वालिफाय होऊन जातो. तामिळनाडूच्या सीएम ला डायरेक्ट पदावरून काढलं होतं. सीएम बनल्या तेव्हापर्यंत माहित नव्हतं का, पण सीएम बनल्यानंतर त्यांना पुढे कळालं की 2 वर्षापेक्षा जास्त काढलं. राहुल गांधीचं मागे चालू होतं एका याच्यानुसार, नाही का, कोणता कायदा होता तो, म्हणजे आरपीआय ऍक्टच आहे पण तो मानहानीसाठीचा. खूप मोठा इश्यू, युट्यूबला मी त्याच्यावर व्हिडिओ पण टाकला त्या केस स्टडीवरती पूर्ण. तो इश्यू चालला होता, आला क्वेश्चन त्याच्यावरती पण. सो हे आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप आवश्यक आहे. तर पहिल्या पार्टमध्ये मी हे लिहिलं डिस्क्वालिफाय, दुसऱ्या पार्टमध्ये काय लिहिलं, बचावाचे नियम, कोर्टात जाऊ शकतो, स्वतःची बाजू मांडू शकतो, आणि चुकीच्या वेळेने झाले असेल तर त्याच्या विरोधात तो दाद पण मागू शकतो, म्हणजे तिथं प्रोव्हिजन आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तो दाद मागू शकतो. ऍक्च्युली सुप्रीम कोर्टकडे आपण जाऊ शकतो, पण सुप्रीम कोर्टमध्ये जायच्या आधी कुठे जायला पाहिजे, ईसीआय कडे. कारण की इलेक्शन डिस्प्यूट संदर्भातली ती खास डेडिकेटेड ऑर्गनायझेशन आहे. आता हे सगळं आपण आन्सर रायटिंग मध्ये लिहायचं नाही, मी सांगतोय तुम्हाला. बट स्टील ही ऑर शी कॅन ऑल्सो अप्रोच टू द सुप्रीम कोर्ट. आणि मोस्टली सुप्रीम कोर्टमध्ये घेऊन जातात ना, वेटेज पण मिळतं आणि निश्चित झालं की झालं, फायनल असतो, त्याच्या पुढे कुठे जात नाही. मग सुप्रीम कोर्टमध्ये जातात. आपल्या महाराष्ट्रामधल्या पण केस आता बघत नाहीत काय इलेक्शनच्या, कुठे गेल्या, सुप्रीम कोर्टमध्ये.
सो असं होतं. हे सगळं अनालाइज तिकडे लिहायची गरज नाही, कारण की स्ट्रेट फॉरवर्ड विचारले, स्ट्रेट फॉरवर्ड विचारा. दोन्हीचं लिहिलं तुम्ही की काय डिस्क्वालिफिकेशनचे क्रायटेरियाज काय आहेत, दुसरं काय लिहिलं तो काय काय करू शकतो, आणि तिसरं म्हणजे कन्क्लुजन. यस, देर इज अ व्हेरी डिटेल प्रोव्हिजन्स इन दॅट पर्टिक्युलर ऍक्ट अँड ऑल्सो इन अ कॉन्स्टिट्यूशन, की क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशनचे पूर्णतः नियम दिलेत आणि बचावाचा सुद्धा काय दिलेला आहे त्याच्यामध्ये उपाय दिलेला आहे. सो इलेक्शन भारताची लोकशाही आणि इथलं इलेक्शन पाहता ह्या तरतुदी काय ठरतात, उपयोगी ठरतात किंवा महत्वपूर्ण ठरतात. एवढंच, याला काही जास्त पॉझिटिव्ह सजेशन द्यायची गरज आहे प्रत्येक वेळेस असं नाही. स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे, एक साधारण कन्क्लुजन दिलं, चांगले मार्क मिळतील. म्हणजे हे जे मी आता तुम्हाला सांगितलं इंट्रोडक्शन, डिटेल्स, कन्क्लुजन, एक 4, 5, 6 मार्क तरी आपल्याला त्यातून एक्सपेक्ट आहे 12 पैकी. आता सेकंड लेवलला, आता इथं थोडंसं अनालिटिकल येत आहे. इथं काय विचारले, देर इज अ नीड फॉर सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर फॉर डिस्क्वालिफिकेशन ऑफ पर्सन्स फाउंड गिल्टी ऑफ करप्ट प्रॅक्टिसेस अंडर आरपी ऍक्ट. कमेंट. सिंपल करायचंय प्रोसिजरला, कारण की प्रोसिजर आहे अवघड. आता कमेंट करताना मी इथे एक्सप्लेन करणार आहे व्यवस्थित की कशा पद्धतीने सध्या चालू आहे. तर सध्या मी सगळ्यात आधी मला इंट्रोडक्शन ऍज इट इज द्यावं लागेल. इलेक्शन, इम्पॉर्टन्स अँड ऑल, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलंय. आता डिटेल्समध्ये त्याची चेंज होणार. इथं आपल्याला काय करायचं, सध्या परिस्थिती सांगायची, काय गरज आहे, कशामुळे. तर सध्या होतोय काय माहितीये का, डिस्क्वालिफिकेशन झालं, टाइम खूप लागतो डिस्क्वालिफाय व्हायला. इव्हन त्याची टर्म संपते, तो बसूनच असतो, ते डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय होत नाही पटकन. कोर्टात केस गेली, सालोसाल चालते, निर्णय होत नाही. तो पदावर राहतो, उपभोग घेतो, तरी पण केस चालूच राहते. ऑर्गनायझेशन्स मध्ये कोऑर्डिनेशन नाहीये प्रॉपर. ज्या पार्लमेंट, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, बऱ्याचशा संस्थांच्या मध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे कोऑर्डिनेशन पटकन होत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं, डिलेड इन डिसिजन. तर यस, देर इज अ नीड टू चेंज और मेक सिंपल प्रोसिजर इन डिस्क्वालिफिकेशन. मग लिहा खाली काय काय करू शकतो आपण. एक ऑर्गनायझेशन डेडिकेटेड असावी, किंवा टाइम फ्रेम द्यावी, ज्युडिशियल रिव्ह्यूला एक टाइम फ्रेम द्यावी. टाका तो पॉइंट, म्हणजे सुप्रीम कोर्ट काय करेल, फटाफट निर्णय घेईल, इम्प्लिमेंट करेल. म्हणजे टाइम बाउंड मॅनर मध्ये प्रोसिजर चालायला पाहिजे. जर कन्व्हिक्शन मध्ये तो गिल्टी आहे तर त्याला पदावरून ताबडतोब मुक्त करावं, वेट नाही करावा. पुरावे आढळत आहेत, गोष्टी आहेत, त्याला आधी पदावरून काय केलं पाहिजे, दूर केलं पाहिजे. कारण गोष्टी आढळल्या आहेत याचा अर्थ तिथं त्याला ठेवणं म्हणजे जनतेला धोका आहे, हे लिहायची गरज नाही. पण बरोबर की नाही, जर पुरावे आढळले, जर गोष्टी आढळत आहेत, कन्व्हिक्शन होत आहे, तर त्याला आधीच काय केलं करावं, की प्रोसिजर पूर्ण व्हावं, डिसिजन व्हावं, फायनल वर्डिक्ट यावं. खूप टाइम लागतो. सो जेव्हा कन्व्हिक्शन मध्ये सापडलेत की एव्हिडन्स पण आहेत, स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे, त्याला लगेच तत्काळ त्या पदावरून खाली करून टाकावं. हे नक्की त्याच्यामध्ये आलं पाहिजे. तर असे सजेशन्स तुम्हाला द्यायचे. आणि कन्क्लूड करताना काय करणार इथे तुम्ही, यस, देर इज अ स्ट्रॉंग नीड टू मेक दॅट प्रोसेस व्हेरी सिम्पल, बट इट मस्ट बी मोर ट्रान्सपरंट, मोर अकाउंटेबल टू द सिटीजन. जनतेप्रती जास्त त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी आणि जबाबदारी पण असावी. हे टाकायचं नक्की. अशा कारण की अनालिटिकल आहे ना, इथं टाकायचं, कन्क्लुजन इथं बदलतं. मग तुम्हाला 4, 5, 6 मार्क पडतील त्याच्यामध्ये. तर ह्या 2 क्वेश्चन जे आपण 19-20 बघितले, त्याच्यातून काय कळालं आपल्याला, की टॉपिक तोच आहे, पण वन स्टेप फर्दर. आता त्याच्यासाठी करा काय माहितीये का, मी तुम्हाला आपल्या ह्या कोर्समध्ये देतो, आन्सर रायटिंगच्या कोर्समध्ये हे लावून देतो. थोडासा टाइम लागेल, पण मी तुम्हाला पूर्ण 10 वर्षाचे टॉपिक वाईज लावून देतो. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की या टॉपिकमध्ये कसे कसे क्वेश्चन्स हे झालेले आहेत. एकदम सिंपल होऊन जाईल तुमच्यासाठी. चालेल. नाव की लर्निंग काय बघितलं आपण याच्यातून, इफ यू इग्नोर PYQ यू आर मिसिंग UPSC's बिगेस्ट हिंट अबाउट इम्पॉर्टंट टॉपिक्स. खूप सारे टॉपिक्स आहेत ना, त्यातले इम्पॉर्टंट कोणते कधी कळणार, विदाउट PYQ कळेल का. म्हणून PYQ ला काय म्हटलेत, कंपास. तो तुम्हाला दिशा दाखवणार आहे, कोणत्या टॉपिकवर फोकस करायचे, कोणत्या टॉपिकवरती जास्त आपलं लक्ष केंद्रित करायचं. Now, understanding UPSC's pattern. Theme-based repetition. UPSC picks important themes and reverts the questions. वेटेज, आता हे तर कळालं ना तुम्हाला की थीम रिपीट होते, शब्दाला शब्द येत आहेत का, पण काय चेंज होतं, फक्त अँगल,
क्वेश्चन विचारण्याचं थीम ती राहते, अँगल फक्त चेंज होत आहे. सेकंड, वेटेज प्रेडिक्शन. तुम्हाला एक विषय कोणता पण घेतला, कोणता पण विषय एक मनामध्ये आणा, एथिक्स पासून कोणताही टॉपिक, कोणताही सब्जेक्ट तुम्ही मनामध्ये आणा, तुम्हाला त्याच्यातून काही टॉपिक काढता येतील जे हॉट लिस्ट आहे, ज्याच्यावरती नेहमी नेहमी क्वेश्चन येत आहेत. सो तुम्हाला वेटेज काढता येईल, मला कुठे फोकस करायचंय. तुम्हाला माहिती आहे का, खरं खरं जर आपण इतिहास वाचायला घेतला ना, एन्शियंट टू मॉडर्न, तर आपल्याला 10 वर्ष पण कमी पडतील. एवढा इतिहास आहे, एवढे अँगल्स आहेत. नेमकं कुठं फोकस करायचंय का, आर्ट अँड कल्चर मध्ये काय येत आहे. अरे बौद्धिझम आणि जैनिझम मध्ये दरवर्षी क्वेश्चन येतोय, मग तो तुम्हाला करायचंय. मोर एम्पायर येतोय, हर्षावरती येतोय. मुस्लिम इन्व्हेजन झालं त्याच्यावरती, गुलाम वंशावरती पण येतोय. मुघलच्या याच्यामध्ये आलं तर आर्किटेक्चरवरती अचानक क्वेश्चन वाढतात. सो या गोष्टी तुम्हाला करायच्या, ते आयडेंटिफाय तुम्हाला ऑटोमॅटिक व्हायला लागेल की कुठं फोकस करायचंय. आणि आता राज्यसेवाचा हा पहिला अटेम्प्ट असणार आहे आन्सर रायटिंगचा. युपीसीचा ऑलरेडी झालाय, तर तुम्हाला आयडल म्हणून कुणाला बघावं लागेल, युपीएससीला. एमपीसीला कधी बघाल, कमीत कमी 3 वर्ष झाल्यानंतर. त्याचा एक पॅटर्न, तो एक ट्रेंड आपल्याला कळेल. तर आता आपल्याला एमपीसीने आदर्श कुणाला मांडलंय, सिलेबस कुणाचा म्हणजे कुणासारखा केलाय, तर क्वेश्चन्स कसे आणणार. पण युपीसी आता जे 23-24 मध्ये क्वेश्चन विचारते ते नाही आणणार लगेच, तेवढ्या डेप्थ मध्ये नाही जाणार एमपीएससी शक्यतो, कारण की आधीच मुलं नाराज होतात लवकर. आणि त्याच्यामध्ये जर क्वेश्चन एवढे ह्याच्या स्वरूपाचे पहिले अटेम्प्टला आणले तर थोडेसे तुम्हाला क्वेश्चन्स जे युपीसीला आपण एक्सपेक्ट करतोय, असं की युपीसीची 17, 18, 19, 20च्या आसपास, 20, 21च्या आसपास जे क्वेश्चन विचारते ना, 17 ते 20, 21 पर्यंतचे, त्या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन्स दिसतील एमपीएससी मध्ये. एकदम ही आताची जी युपीसीची डिफिकल्टी लेवल जर तुम्ही बघितली क्वेश्चनची, तर लँग्वेज बरीचशी चेंज झालेली आहे. ती तुम्हाला लगेच एमपीएससी मध्ये पाहायला मिळणार नाही शक्यतो, कारण की अल्टिमेट प्रेडिक्शन आपण कधीच करू शकत नाही त्या कमिशनचं. ते कधी कोणता डिसिजन घेतील आणि काय करतील हे सांगता येत नाही, पण आपण अंदाजा तेवढं तर आपण अंदाज बांधणी करू शकतो. देन इम्प्रूव्ह आन्सर रायटिंग स्किल. एकदा तुम्हाला कळालं एवढे सगळे PYQs, मग अभ्यास जसा जसा पुढे जातो, आता तुम्ही हळूहळू एक एक आन्सर रायटिंग करायला घ्यायला पाहिजे. क्लासेसमध्ये होतात ते वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतः पण स्वतःच्या पद्धतीनं डेली एखादं आन्सर लिहायला पाहिजे. एवढे PYQ, एवढं आन्सर लिहिणार तर तुमची स्किल कशी इन्हान्स होईल, लाईक ती सायकल कमरेच्या बॅलन्सवरून चालवणं, तसं व्हायला लागेल. तर ते सगळ्यासाठी PYQ आवश्यक आहे. सिलेबस देन PYQ. डायरेक्ट PYQ ला हात लावलं तर कसं कळेल काय चाललंय, कोणतं सेक्शन आहे. सो फर्स्ट सिलेबस analysis and then PYQ analysis. Now, the frequency of urban flood due to high intensity rainfall increasing over the years, discussing the reasons for urban floods, highlighting the mechanism for preparedness to reduce the risk during such events. हा आलेला आहे 2016 मध्ये, आणि हा पण 2016चा, एकाच वर्षीचे 2 क्वेश्चन. आता बघा इथे काय विचारलंय, फ्रिक्वेन्सी ऑफ अर्बन फ्लड. फ्लड कुठे येत आहेत, शहरी भागात. The frequency of urban flood due to high intensity rainfall is increasing over the years. गेल्या काही वर्षात शहरी भागांमध्ये पूर येण्याची समस्या खूप वाढली आहे. And the reason is climate change, CO2 आपण नाही का जास्त सोडतोय, झाडं कट करतोय, आणि सगळ्याच गोष्टी ते पूर्ण अनालिसिस होऊन जाईल आता, पण ते रिअर आहे. देन डिस्कसिंग द रिझन फॉर अर्बन फ्लड. पहिलं काय सांगितलंय, डिस्कस करायचं कशावरती, कारणांवरती. हायलाइट द मेकॅनिझम फॉर प्रिपेअर्डनेस टू रिड्यूस द रिस्क ड्युरिंग सच इव्हेंट्स. असा इव्हेंट आल्यानंतर काय काय पावलं उचलले गेलेले आहेत, कोणती यंत्रणा बनवली आहे आपण, कसं ती काम करणार, त्याला पण हायलाइट करा. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, कारण सांगायचे आणि उपाय सांगायचे का आपण काय केलाय. 200 वर्ड्स 12.5 मार्क. त्याच वर्षी 2016 मध्ये दुसरा क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. आणि 2016 डिझास्टर मॅनेजमेंट साठी सगळ्यात महत्वाचं वर्ष आहे. कशामुळं, उत्तराखंड आठवतंय ना, हे बघा. विथ रेफरन्स टू द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी गाइडलाइन्स, डिस्कस द मेजर्स टू द अडॉप्टेड टू मिटिगेट द इम्पॅक्ट ऑफ रिसेंट इन्सिडेंट ऑफ क्लाउड बर्स्ट इन मेनी प्लेसेस ऑफ उत्तराखंड. आणि त्यावेळेस आपला NDMA चा प्लॅन बनला त्याच वर्षी 16 मध्ये. 16 म्हणजे खूप महत्वाचं वर्ष झालं. तो क्वेश्चन्स बघा एकाच वर्षी आले की नाही, हे थीम तीच आहे. तिकडे हेवी रेन अर्बन एरिया, इकडं क्लाउड बर्स्ट. आता जेव्हा जेव्हा मी करेल, मला काय करेल, प्रिपेअर्डनेस आपण काय करतोय, प्रिपेअर्डनेस आपण काय करतोय. अरे 2 वेळेस आलाय, एका वर्षात विचारतोय.
आपण त्याच्यावरती जास्त फोकस करावा. 2016चा मधला प्लॅन पण बघून घ्यावा. आता पण येऊ शकतो त्याच्यावर, कारण की तो प्लॅन आहे त्यावेळेसचा. यस आहे, कंटिन्यू आहेत, खूप आहेत. मी आता सगळेजण घेतले तर त्याच्यातच जाईल आपलं, आणि पुढे खूप बघायचे आपल्याला. तर अवघड, आता तुम्हाला थोडंसं इझी वाटेल की अरे बाबा आहे, होतंय, तुकडे केले ना कळतं. सो इथे काय विचारलेलं त्यांनी, एनडीएमए गाईडलाईन्स डिस्कस द मेजर्स टू बी अडॉप्टेड टू मिटिगेट द इम्पॅक्ट ऑफ रिसेंट इन्सिडेंट ऑफ क्लाउड बर्स्ट इन मेनी प्लेसेस ऑफ उत्तराखंड. आता इथे तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड हे विचारलं नाही की क्लाउड बर्स्ट काय असतंय. आपण काय करतो, इंट्रोडक्शन ते देतो, डिटेलमध्ये पूर्ण डिटेल लिहायला लागतो काय क्लाउड बर्स्ट आहे, कारण की ते शिकलेलो असतो आपण. पण तो क्वेश्चनच विचारला नाही तर मार्क कसे, मग आपण काय म्हणतो एवढं चांगलं लिहून पण मार्क का नाही, किंवा क्लासमध्ये पण तुम्हाला 1 मार्क 2 मार्क कधी पडले तर कशामुळे पडतात, की विचारलेला एक असता आणि आपली गाडी जाते एकीकडं. गाडी खूप चांगली आहे, खूप चांगली चालते, पण ती दुसऱ्या रस्त्यावर चालते ना. आता रेफरन्स कशाचा घ्यायचा आहे, एनडीएमए नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. ही अपेक्स लेवलची ऑथॉरिटी आहे. हिचं काम काय आहे की अशा काय घटना झाल्या तर त्याला व्यवस्थित मॅनेज करणं, लगेच एनडीआरएफची टीम पाठवणं, कलेक्टरशी कोऑर्डिनेट करणं. कलेक्टर बिकेम नोडल ऑफिसर वाईल डिझास्टर मॅनेजमेंट. तर पूर्ण केंद्रापासून ते राज्य आणि लोकल गव्हर्नमेंट काय केलेलं आहे, पूर्ण सेटअप बनवलेला आहे या एनडीएमए. ही महत्वाची ऑथॉरिटी आहे. तर त्याचा रेफरन्स घेऊन आपल्याला त्याच्या गाईडलाईनचा रेफरन्स घेऊन आपल्याला सांगायचंय, डिस्कस करायचंय की काय मेजरमेंट घेतलेले आहेत जेव्हा क्लाउड बर्स्ट सारखी सिच्युएशन होते. आता मग तिथं तुम्हाला सांगावं लागेल, सगळ्यात आधी अर्ली वॉर्निंग सिस्टम यायलाच पाहिजे. एक तर इंट्रोडक्शन मध्ये की इंडिया इज अ हायली प्रोन टू द नाही का डिझास्टर प्रोफाईल. खूप आहेत आपल्यामध्ये, फ्लड आहे, सुनामी आहे, अर्थक्वेक आहे, आणि त्याच्यामध्ये कधी कधी नदन पार्ट मध्ये इंडियामध्ये जम्मू काश्मीर उत्तराखंडमध्ये आपल्याला क्लाउड बर्स्ट झालेला पण दिसतो. संपला इंट्रोडक्शन. आणि असे एक लाईन अजून पण टाकू शकता की असे इन्सिडेंट झाल्यानंतर एनडीएमए सारखी ऑथॉरिटी आहे जी ऑलवेज प्रिपेअर्ड असते. परफेक्ट इंट्रोडक्शन, संपला. इंडिया किती प्रोन आहे, इंडियामध्ये असे इन्सिडेंट होतात स्पेशली नदन पट्ट्यात, आणि असं झालं तर ही ऑथॉरिटी आहे जी काम करते. क्वेश्चन झाला का नाही रिफ्लेक्ट पूर्ण. मग आता डिटेलमध्ये खेळा, आणि स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला काय विचारले ते रेफरन्स त्या गाईडलाईनचा देऊन तुम्हाला डिस्कस करायचं की काय आहे कसं आहे. मग तिथं सगळ्यात आधी सांगाल की अर्ली वॉर्निंग सिस्टम देते. आज त्यासाठी आपण काय केलेले आहेत, रडार्स विकसित केलेले आहेत. आज आपण सॅटेलाइट्स विकसित केलेले आहेत, ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. त्याला त्यांचं वैशिष्ट्य लिहित बसायचं ना. होतं गाडी लगेच कुठे जाते, डिझास्टर मॅनेजमेंट वरून स्पेस, इस्रो. कंट्रोल नाही राहत. आता बोलताना आता मला आता इथे आहे तर मला तुम्हाला गोष्टी मी सांगतो एक्स्ट्रा, पण हे आन्सर रायटिंग मध्ये नाही लिहायचे, पण मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो. तर गाडी कधी कधी अशी होते बघा आता आन्सर रायटिंग मध्ये. सो आपण अर्ली वॉर्निंग सिस्टम बाय द यूज ऑफ रडार, सॅटेलाइट्स अँड ऑल, एक एक शब्द टाकला तरी असं आपण करतोय. ज्याच्यामुळे काय होतंय की आधीच अर्ली वॉर्निंग मिळाल्यामुळे जीवितहानी तरी कमीत कमी आपल्याला टाळता येते, आणि वित्तहानी कमीत कमी होते किंवा कमी करता येते. सेकंड थिंग, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स एनडीआरएफ बनवलेलं आहे. एनडीएमए काय करते, त्यांना त्या जिथं काही गोष्टी झालेल्या आहेत तिथं पाचारण करते. मग तिथं ते जाणार, सिच्युएशन काय बघणार, ते सगळ्यात आधी काय करणार एनडीआरएफचे जवान तिथे जाऊन त्यांचे कमांडिंग ऑफिसर, सिच्युएशन काय. आपण काय शिकतोय सध्या पीडी मध्ये, काय बघतोय, अंडरस्टँड द सिच्युएशन. मग त्या सिच्युएशन नुसार काय पावलं उचलायचे फटाफट ते तिथं ते ठरवणार काय काय केलं पाहिजे. अशा वेळेस ते लोकांना तिथं बाहेर काढण्याचं बघतात ना की प्रॉपर्टी वाचवण्याचं. कारण की क्लाउड बर्स्ट ही इमर्जन्सी असते, अचानक उद्भवलेली घटना आहे. असं समजा की फुग्याला टाचणी सोडली की सगळं पाणी खाली पडतं ना, तो फुगा म्हणजे ढग आहे, त्याला टाचणी कोणी खुपसत नाही, पण ते कधी कधी टेम्परेचर व्हेरिएबल्स होतात आणि तो सगळं ढगच खाली येतं. जेवढं खाली असेल ते सगळं वाहून जाणार, तहेस नहेस होऊन जाणार. इथं जीवितहानी वित्तहानी होण्याचे चान्सेस असतात. बट ड्यू टू अर्ली वॉर्निंग सिस्टम आता आपल्याला गोष्टी आधी कळतात की कुठे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय, कुठे खूप जास्त क्लाउड निर्माण होत आहेत, की कुठे चान्सेस आहेत क्लाउड बर्स्टिंगचे. बट इथं तेवढी मोठी वॉर्निंग मिळत नाही जशी सुनामीला मिळेल, जशी बाकी गोष्टींना मिळेल, सायक्लॉनला मिळेल, तशी तेवढी ह्याच्यामध्ये मिळणार नाही. त्याच्यामुळे हा बऱ्याच अंशी नंतरच्या मेजरमेंटवरती डिपेंड राहणारा टॉपिक आहे, म्हणून तुम्हाला तो विचारलाय. सो अर्ली वॉर्निंग फर्स्टिंग आहे, एनडीआरएफ आहे, देन कोऑर्डिनेशन बिटवीन एजन्सीज. त्याच्यामध्ये काय होतं, एनडीएमए आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, लोकल गव्हर्नमेंट आहेत, लोकल गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीज आहेत, पोलीस प्रशासन आहे, या सगळ्यांची कोऑर्डिनेट यांना करावं लागतं. सो प्रॉपर कोऑर्डिनेशन इज देअर. गाईडलाईन मध्ये सगळ्यात आधी त्यांना तेच करायचंय, प्रॉपर कोऑर्डिनेशन करायचं आहे सिच्युएशन वरती ताबा मिळवण्यासाठी. जास्तीत जास्त नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणं मॅक्झिमम आणि त्वरेने,
कारण की तर आपण वेट अँड वॉच करू शकत नाही. मग हे मेजरमेंट तुम्हाला लिहायचे आहेत. मग याच्यामध्ये कमतरता असेल तर शेवटी ते सांगायचे, आपण हे करू शकतो, आपण ते करू शकतो, आणि शेवटी कन्क्लूड करणं, कन्क्लुजन देणं. म्हणजे 2016 मध्ये ज्याने एनडीएमए वगैरे व्यवस्थित केले त्याला पण खूप चांगले मार्क पडतील. म्हणजे हे क्वेश्चन जेव्हा आपण अनालाइज करतो त्या तुकडे करतो तर तुम्हाला एवढे अवघड वाटतायत का? आणि मुद्दाम असे हे घेतलेत की डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, जिकडे आपलं लक्ष जास्त जात नाही तिकडे घाबरतो आपण जास्त. काय एनडीएमए, काय हे काय ते, मला लक्षात सगळं असतं पण आपण त्या क्वेश्चनला घाबरतो. सो समजलं ना? दोन्ही पण काय आहेत? स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत. जास्त अनालिटिकल आहे का याच्यामध्ये काही? आणि टॉपिक पण काय आहे? सेम आहे. चलो नाव आता तुम्हाला अनालाइज कसं करायचंय. एक तर तुम्ही स्वतःची एक PYQ नोटबुक बनवा जर तुम्ही ऑलरेडी सिलेबस अनालिसिस केलेला असेल तर. आणि ऑनलाईन मध्ये जे नवीन बघतायत, ज्यांनी सिलेबस अनालिसिस केलेलं नाहीये आणखी, तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो. आता जेव्हा पण तुम्ही रजिस्टर करताय, पियुष तुमचं रजिस्टर द्या बरं. आता समजा हे एक रजिस्टर आहे, शक्यतो आता तुम्ही सगळ्यांनी हेच केलेले आहेत आपले, काय म्हणतात त्याला, स्पायरल बाइंडिंग वाले. हे क्लासचे रजिस्टर आहे समजा तुमचे, तर स्पायरल बाइंडिंग वालेच रजिस्टर करा, मोठे चांगले 300-400 पेजचे मोठमोठ्या विषयांसाठी 2-3 पण लागतील तुम्हाला. तर रजिस्टरचं जे पहिलं पेज असणार ना माझं, आता समजा हे माझं पॉलिटीचं हे आहे, रजिस्टर आहे, तर मी याच्यावरती काय करणार, पॉलिटीचा ऑफिशियल सिलेबस लिहिणार, विच इज अ पॅरेग्राफ लॉंग, एक पॅरेग्राफ एवढाच आहे. आता त्याच्यामध्ये जर आपण आपल्या याच्यामध्ये गेलो फर्स्ट स्टेपमध्ये किंवा आता तो आपल्या एलिट बॅचमध्ये बघितलं, जर आपण सिलेबस डिकोड केलेलं तर कमीत कमी ते खूप सारे पान आहेत, हे जास्त असतील त्याच्यापेक्षाही. पॉलिटीचे वेगळे आहेत, गव्हर्नन्सचे वेगळे आहेत, IR चे वेगळे आहेत, खूप डिटेलमध्ये डिकोड केलाय सिलेबस. तो डिकोड केलेला सिलेबस लिहून काढा. आता तुम्ही म्हणाल की एवढे सगळे पेजेस कशाला लिहायचे, ते एक पॅरेग्राफ तर आहे ना, बस ना, पण त्यातून आयडेंटिफाय होत नाही ना मायक्रो टॉपिक्स काय आहेत. मायक्रो जाऊ द्या, मेन टॉपिक पण होत नाहीत ना, कारण की त्यांनी वरवरचे फक्त हे दिलेत, हेडलाईन्स दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये कोणकोणते मेन पॉईंट येतात ते तर तुम्हाला माहित पाहिजेत ना. अरे फंडामेंटल राईट आहे तर राईट टू लाईफ वरती फोकस करायचं हे पण कळायला पाहिजे. ते या लेवलपर्यंत डिकोड केले आपण. तुम्हाला माहिती आहे तुमचा कमीत कमी महिनाभर वाचलाय त्याच्यामुळे. सो तो डिकोड आधी ऑफिशियल सिलेबस, देन डिकोड केलेला सिलेबस लिहायचा. ओके, 8 पेजेस लागू द्या, 10 पेजेस लागू द्या, काही हरकत नाही. ते तुमचं बायबल आहे, ते तुमचे वेद आहेत असं समजा. लिहिला, बरेचसे पेज गेले. आता मी काय करणार, गेल्या 10 वर्षाचे आता लिहायचं म्हटलं तर कमी कमी 4-4 वर्षाचं तरी लिहिल. 10 वर्षाचं एखादं बुक घेऊन ठेवेल किंवा PDF बनवून ठेवेल, पण आता कमीत कमी लिहायचं 4-4 वर्षाचं तरी लिहिल. 4 वर्ष प्रिलिम, 4 वर्ष मेन्स. आणि काय लिहिणार आपण त्याच्यामध्ये, आता प्रिलिम आहे, प्रिलिम मध्ये क्वेश्चन कसे असतात, मोठा क्वेश्चन, 4 ऑप्शन किंवा जोड्या लावा किंवा मोठे मोठे क्वेश्चन्स असतात. आता ते लिहायचे म्हटले तर तुम्ही म्हणाल की 6 महिने तर आमचे त्यातच जातील. सो त्यातून हिंट काढायची, फक्त त्यातून काय करायचं तुम्हाला, फक्त हिंट काढायची. आता करंट अफेअर मध्ये समजा G20 वरती क्वेश्चन आलाय प्रिलिम मध्ये आणि चांगले स्टेटमेंट आलेत, काय काय नाही का झालेलं आहे, इंडियानं काय सोलर अलायन्स पुढे आणली आहे, अरे सौदी अरेबिया किंवा मिडल ईस्ट मधल्या देशांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला, हे दिला, अशा स्टेटमेंट दिल्या खूप साऱ्या. हे लिहित बसणार का आपण? आपण काय देऊ, G20 अँड इंडियाज इनिशिएटिव्ह. हिंट भेटली ना मला त्यातून. म्हणजे मला इथून पुढे लक्षात करायला G20 जेव्हा पण होईल तेव्हा कोण काय इनिशिएटिव्ह घेतोय आणि जग त्याला प्रतिसाद कसा देतोय मला ते बघायचं. म्हणजे G20 वरती क्वेश्चन येतो. आणि 4-5 वर्षाचं केले तर तुम्हाला एका टॉपिकवरती रिटर्न क्वेश्चन दिसतील. आले सायक्लोन, हरिकेन नेहमीच विचारलंय. तर सायक्लोन वरती तुम्हाला त्याचे वैशिष्ट्य दिले की तो त्याची फिरण्याची दिशा नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये, त्याची फिरण्याची दिशा सदर्न हेमिस्फिअर मध्ये, त्याचे निर्माण होण्याचे कारण, आय वरती प्रेशर किती असतं, अँटी सायक्लोन मध्ये किती असतं, सायक्लोन मध्ये किती असतं, किती कितीनं वाढतं, आलेले ते ऍक्च्युअल क्वेश्चन आहेत प्रिलिम मधले. प्रेशर बार किती किती टप्प्यानं वाढतो. आता तुम्ही ते सगळे लिहित बसलात तर तिथे 2-4 पानं तर त्या एका क्वेश्चनला जातील. मी काय करणार, सायक्लोन, अँटी सायक्लोन अँड देअर स्ट्रक्चर, देअर फॉर्मेशन, रिझन ऑफ फॉर्मेशन, मी एक हिंट काढेल जी एका लाईन मध्ये बसेल. तो क्वेश्चन वाचून मी एक हिंट काढेल जी एका लाईन मध्ये, जसं मला कळालं, कारण सुरुवातीला सगळे टॉपिक आपल्याला माहित नसतात, आपल्याला फक्त हिंट फाइंड आउट करायची काय आहे. जसं तुमच्या डोक्यामध्ये सुरुवातीचं डोकं आपले खूप म्हणजे निरागस निघतात एकदम ते, पण जसा जसा अभ्यास होतो त्याला आपल्याला कळते आपण काढलं होतं ते.
आणि उलट ते अँटिक असल्यामुळे जास्त लक्षात राहतं आपल्या, की अभ्यास पुढे गेलेला असतो. हा मला माहिती आहे G20 क्वेश्चन आता, मला माहिती आहे कुठे फोकस करायचं, मला माहिती आहे सायक्लॉन किती डीप मध्ये करायचं. जेव्हा लेक्चर होईल तेव्हा मी खूप लक्ष देईल आणि मी सरांना विचारेल, मॅमला पण विचारेल की काय नाही का डाऊट्स, मला हे पण सांगा ते पण सांगा. तर प्रिलिमच्या हिंट फाइंड आउट करायच्या. मेन्सला तुम्ही जेव्हा जाताय, मेन्सचे क्वेश्चन छोटे छोटे असतात, कधी कधी 4-5 लाईनचे असतात, पण ट्राय करा एक तर हिंट काढा, अदरवाइज ट्राय करा लिहायचं. छोटा असेल 1-2 लाईनचा तर डायरेक्ट लिहा, कारण की त्याच्यानंतर काय असतात तुम्हाला डायरेक्शन दिलेले असतात. कीवर्ड्स क्रिटिकली अनालाइज, डिस्कस इट, गिव्ह युअर ओपिनियन, कमेंट ऑन इट. तर ते खूप महत्वाचे असतात. त्याच्यामुळे ट्राय करा जशाच तसे मेन्सचे, कारण की ते छोटे ते होऊन जातात. अदरवाइज नाही जमत आहे, हिंट काढा त्याच्या पण. दॅट इज प्रॉपर अनालिसिस ऑफ PYQs. लिहिणं. तर जेव्हा पण मी पॉलिटिक्सचं लेक्चर रजिस्टर घेऊन अभ्यासाला बसेल, आता विचार करा, मी 1.5-2 वर्ष अभ्यास करणार आहे, डोळ्याखालून सिलेबस किती वेळ जाणार. उद्या समजा माझा टॉपिक आला DPSP, पटकन डिकोड केलेला सिलेबस बघणार, काय काय करायचं DPSP मध्ये, पूर्ण दिलंय तुम्हाला त्याच्यामध्ये. गेल्या 10 वर्षात जे DPSP वरती क्वेश्चन आलेत ना, त्याच्यानुसार त्याचे डिकोड केलेले पॉईंट तुम्हाला मिळतील. मग मला ते टॉपिक कम्प्लीट काय, DPSP तोपर्यंत मी सॅटिस्फाईड होणार नाही जोपर्यंत ते टॉपिक होणार नाही. आणि त्या टॉपिकवरती क्वेश्चन्स पण लगेच बघणार मी, हिंट कोणकोणते आलेत, झालं का नाही तुमचं हेच आधारभूत ग्रंथ पास होण्याचा. हे प्रॉपर अनालाइज असतं, याला टाइम लागतो, हप्ताभर 15, एका दिवसाचं एका विषयाचं करायला. खरं सांगायचं म्हटलं ना, तुम्ही दिवस रात्र बसलाय तर 1 ते 2 दिवसाचं काम आहे. दिवस रात्र म्हणजे 24 तास नाही म्हणत, फुल टाइमचा जो अभ्यास आहे तो 2 दिवसाचं काम आहे. त्याला तुम्ही हप्ताभर घ्या, 7 दिवस घ्या एका विषयाला, पण ते केल्याशिवाय पुढे नका जाऊ. ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण नॅव्हिगेशनच कळतं. आणि इथंच मुलं हिरो बनतात, मुलं मुली दोन्ही, फक्त मुलंच नाही, ऍस्पायरंट हिरो बनतात. बरेचसे हिरो बनतात म्हणजे काय, आय विल डू इट विदाउट धिस, आय कॅन डू इट. आय म्हणजे माहिती ना आम्ही कोण आहे, मी काय पण करू शकतो, मी बिना PYQचं UPSC काढू शकतो, मी बिना इंटरव्ह्यूचं IAS होईल. काय म्हणणे, म्हणजे आपल्याला फक्त दिवस घालवायचे असं होतं. मग लेक्चर छान झालं, समजलं, संध्याकाळ झाली, झोपले, पुन्हा सकाळी लेक्चर छान झालं, थोडंफार लिहिलं, नोट्स काढल्या, पुन्हा झोपले. मी तुम्हाला प्रेशराईज करत नाही, त्यामुळे थांबा म्हणतो, कारण की तुमच्यातले मोस्टली अजून टाइम आहे. वक्त आने फिर बताऊंगा फिर. तर येणं दिवस ढकलले म्हणतात त्याला. आपल्याला प्रॉपर वेळेनं पण करायच्या गोष्टी. सो आतापासून ओळखायला घ्या, म्हणजे नंतर प्रेशर येणार नाही. हे जर केलं नसेल तर हे करायला घ्या आधी. जे आता तुम्हाला सांगितले अनालाइज कसं करायचं, खूप फायदा होतो, खूप फायदा होतो. UPSCचा ओळख म्हणतो ना, ती नस पकडणं, त्याच्या एक स्टेप पुढे आपण, म्हणजे त्याच्यासाठी एक पाऊल पुढे जातो आपण. मग UPSCची भीती तुम्हाला कमी वाटायला लागेल, कारण की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करून टाकाल त्याच्यामध्ये. सो ह्या गोष्टी करायला लागा. तर प्रत्येक एक नोटबुक बनवा, प्रत्येक विषयाची वेगळी असली पाहिजे. आणि ऑलरेडी आता बरेचसे मुलं काय असतात, 1-2 वर्ष झालेलं असतं अभ्यास करून आणि सिलेबस अनालाइज ऑलरेडी केलेला असतो. आता त्यांनी काय करायचं, एक बुक जरी बनवली, त्याच्यामध्ये हिस्ट्रीचे पहिले, पुन्हा पॉलिटीचे, पुन्हा जॉग्राफी सब्जेक्ट वाईज केलं तरी चालेल. पण प्रॉपर वे हा आहे, ज्या विषयाचं रजिस्टर आहे त्या विषयाच्या सुरुवातीच्या काही पेजेसमध्ये सिलेबस अनालिसिस आणि PYQ अनालिसिस, प्रिलिम मेन्स दोन्ही पण. हे मेन, कारण की अभ्यास करताना प्रीचा वेगळा मेन्सचा वेगळा नसतो, अभ्यास एक असतो, मेन्सचाच असतो. बऱ्याच ठिकाणी 90% ठिकाणी अजून तेच आहे की प्रिलिमचा वेगळा अभ्यास, मेन्सचा वेगळा अभ्यास. अभ्यास एकच आहे, मेन्सचा अभ्यास आहे. जे पॉईंट्स मेन्समध्ये कव्हर होत नाहीत, लाईक जनरल सायन्स वगैरे, ते तुम्हाला ऍडिशनली करायचे. स्टडी एकच आहे UPSCचा, मेन्स. तुम्हाला समजदार बनवणारा अभ्यास. मग तो तुम्हाला प्रिलिम मध्ये यूज करायचा ॲज अ फॅक्च्युअल म्हणा, थोडंफार कन्सेप्च्युअल पण म्हणा, आणि तुम्हाला मेन यूज करायचे ते मेन्समध्ये, आणि तेच तुम्हाला यूज करायचे इंटरव्ह्यू मध्ये, आणि तेच तुम्हाला यूज करायचे नोकरी करताना. असा सिलेबस आहे UPSCचा. तो अभ्यास एकच आहे मेन्सचा. विषयाला व्यवस्थित कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेणं, 4 महत्वाचे फॅक्ट्स लक्षात ठेवणं. कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेणं, 4 महत्वाचे फॅक्ट लक्षात ठेवणं, याच्यावरती UPSC निघू शकते. खूप घोकमपट्टी करायची आपल्याला, खूप जास्त घोकमपट्टी आहे, नो. ते आपले SI पर्यंत ठीक आहे, PSI वगैरे पर्यंत ठीक आहे, त्याच्या पुढे नाही, त्याच्या पुढे अनालिटिकल आहे. आता लिहायचं म्हणजे अनालिसिस. आणि जर तुम्हाला ते आपण म्हणतो ना, ते पार करायची आहे, ती अडचण, ती गोष्ट पार करायची, तर तुम्हाला तयार व्हावंच लागेल. बिना तयारी उडी घेतली तर ते नाही करायचं आपल्याला.
सो हाऊ टू राईट PYQ बेस्ड आन्सर्स. सो तुम्हाला इथं क्वेश्चन आहे, क्रिटिकली अनालाइज द रोल ऑफ NGOs इन डिझास्टर मॅनेजमेंट. प्रॅक्टिकली करू आता याला. सिंपल क्वेश्चन घेतलेला हा, एकदम सिंपल आहे. क्रिटिकली अनालाइज. फक्त अनालाइज म्हटलं तर आपल्याला परीक्षण करावं लागलं असतं. आता टीकात्मक परीक्षण करायचंय, म्हणजे चांगली पण वाईट दोन्ही गोष्टी सांगायच्या. बरोबर. क्रिटिकली अनालाइज मध्ये तुम्हाला काय म्हणले, प्रोज पण आधी सांगावे लागतात, नंतर काय सांगायचे, कॉन्स. कुठे, डिटेल्स मध्ये. इंट्रोडक्शन, कन्क्लुजन ऍज इट इज असणार, रिफ्लेक्शन झालं पाहिजे, आणि कन्क्लुजन ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे. सो क्रिटिकली अनालाइज द रोल ऑफ NGO इन डिझास्टर मॅनेजमेंट. इंट्रोडक्शन काय द्याल सांगा. खूप सिंपल आहे, कुणी पण देऊ शकतं. काय करायचंय, NGOच्या रोलला टीकात्मक परीक्षण करायचंय. कशाच्या बाबतीत, डिझास्टर मॅनेजमेंटच्या बाबतीत. छान. यस. व्हॉट शुड इम्प्रूव्हमेंट तिथे नाही होणार, डिटेल्सच्या खालच्या भागात येईल. हा, एक वाक्य येईल फक्त की ह्या गोष्टी ते डिटेल्सच्या शेवटी. हा, सजेशन्स तुम्ही देतायत ना, जे जर फॅक्च्युअल सजेशन आहेत ना, ते डिटेल्स मध्ये यूज करायचे आहेत. ओके, मी सांगतो ना पुढे, जाऊच आपण. ते डिटेल्सच्या शेवटी, डिटेल्स जेव्हा कन्क्लूड करायला येत आहे ना तुम्ही तेव्हा. बाकी छोटा केलाय त्या क्वेश्चनला खूप. मगच माझं इंट्रोडक्शनच्या 2-3 गोष्टी जरी चिपकवल्या तरी पण सेम होऊन जातं इंट्रोडक्शन. काय देऊ शकता तुम्ही. छान. सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला काय करायची, वर्ड. तो काय आहे, क्रिटिकली अनालाइज. म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय, प्रोज प्लस कॉन्स. आता इथे लक्षात ठेवा, कॉन्स हे भूमिकेनुसार टाकायचे. एखाद्या, आता जी गोष्ट UPSC विचारली त्याचे जर कॉन्स जास्त आहेत प्रोज पेक्षा, तर कॉन्स जास्त लिहायचे. आणि प्रोज असेल तर बॅलन्स करायचंय. काय करायचंय, कारण की तुम्हाला काय सांगितलं, क्रिटिकली अनालाइज. आणि कॉन्स असतील तर तुम्हाला काय करायचंय, 60-40. 40% प्रोज द्या, 60% कॉन्स द्या. कुठे, डिटेल्स मध्ये. इंट्रोडक्शन मध्ये डायरेक्ट द्यायला सांगणार का, कन्क्लुजन मध्ये देणार का, ते प्रोज कॉन्स कुठे लिहायचे आहेत, डिटेल्स. कारण की इंट्रोडक्शन मध्ये काय, रिफ्लेक्शन ऑफ क्वेश्चन, आणि कन्क्लुजन ऑप्टिमिस्टिक, वे फॉरवर्ड ऑप्टिमिस्टिक. छान. सो पहिल्यात आधी समजून घ्यायचं की क्रिटिकली अनालाइज सांगितले म्हणजे आपल्याला प्रोज पण लिहायचे आणि आपल्याला कॉन्स पण लिहायचे. देन स्टेप 2, स्ट्रक्चर द आन्सर. इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. आता आपल्याला ते स्ट्रक्चर करायचं की इंट्रोडक्शन काय असेल. लगेच क्लिक, आणि जशी प्रॅक्टिस करू ना त्या गोष्टी यायला लागतील. इंट्रोडक्शन काय करायचंय, डिफाईन NGO अँड देअर रोल इन डिझास्टर मॅनेजमेंट. हा, इंडिया इज अ व्हेरी डिझास्टर प्रोन कंट्री. आता ते लगेच सगळी लिस्ट लिहित बसायचे का, आता इथे की हे येतं ते येतं. इंडिया डिझास्टर प्रोन कंट्री, आणि ते मॅनेजमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट पण प्रयत्न करतं, ऍज वेल ऍज NGO पण प्रयत्न करतं. NGO प्लेज अ पिव्होटल रोल इन डिझास्टर मॅनेजमेंट. झालं का नाही क्वेश्चनचं रिफ्लेक्शन. म्हणजे चेक करण्याला काय कळालं, याला क्वेश्चन समजला. नाउ गो टू द डिटेल्स, बॉडी ऑफ द आन्सर. दोन्ही सांगायचे, प्रोज आणि कॉन्स. बॉडी मध्ये काय सांगणार, पॉझिटिव्ह रोल. काय आला पॉझिटिव्ह रोल NGOचा, अरे ते लोकलचे असतात, पटकन पोहोचतात ना. आता काय झालं, कोल्हापूरमध्ये मागे फ्लड आलता 2 वर्षापूर्वी, किती NGOज ना तिथे भूमिका निभावली. दरवर्षी भारतामध्ये 20 करोड पेक्षा जास्त लोक प्रभावित असतात फ्लडनं. दॅट इज अ ह्यूज अमाऊंट. NGOचा रोल वाढणार ना. गव्हर्नमेंट आहे, सगळं एजन्सीज आहेत, पण NGO पण आहेत ना. सो अर्ली रिस्पॉन्स, रिलीफ डिस्ट्रीब्युशन. लागतात की नाही, कपडे दे, खाणं पाणं दे, डिस्ट्रीब्यूट कर, येतात की नाही. आपल्यासारखे युथ
आपण पण जायला पाहिजे, जिथे जिथे गरज असेल व्हॉलंटियर बनायला पाहिजे, गरज पडली व्हॉलंटियर बना. मग आपण काय करू, त्यांच्या एनजीओचं टी शर्ट वगैरे घालू आणि मग तिथे ते मदत घेऊन जाऊ, आपण पॅकेज घेऊन जाऊ. फंडिंग रेज करू, आपण दुकानांमध्ये जाऊन पैसे मागू की इथे हे झाले, द्या पैसा, तिकडे पाठवायचा आहे. हे लिहायचं नाही आन्सरमध्ये, एक सांगतोय तुम्हाला, मी समजून सांगतोय तो टॉपिक, नाही तर तुम्हाला वाटेल की आन्सर रायटिंगचं सांगतोय. नाही, तर तुम्हाला सांगायचं कशा प्रकारे ते आदले रिस्पॉन्स देत आहेत, कशा प्रकारे रिलीफ डिस्ट्रीब्यूट करतायत, हे एक एक दोन दोन लाईन फक्त डिटेलमध्ये, काय खूप लिहायचं नसतं. कम्युनिटी ट्रेनिंग, अशा वेळेस ते काय करतात, समजा आता ओडिसाचा एरिया आहे, सायक्लॉन प्रोन एरिया आहे, तर तिथे एनजीओ काय करतात, तिथल्या लोकांना डायरेक्ट ट्रेनिंग देत आहेत की असं असं झाल्यावर काय करायचं. मग ते लोक पण धीट होतील ना, भिणार नाहीत ना. आता बघा इथे डायरेक्ट हातक्विक आला तर आपण काय करू, आरडाओरडा करू, नाही का, त्याच्यामध्येच आपण हरून जाऊ. पण आपल्याला प्रॉपर ट्रेनिंग भेटली की अर्थक्वेक आल्यानंतर करायचंय काय, तर सगळ्यात आधी आपण काय करू, आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत, आपण काय काय शिकलोय, सो ते ट्रेनिंग पण देतात. एनजीओची ही चांगली भूमिका. अशा तुम्ही कितीतरी पॉईंट आहेत ना एनजीओचे, तुम्ही सांगू शकता. लोकांशी जास्त अटॅचमेंट असते, लोकल लेवलला असल्यामुळे लोकलचे प्रॉब्लेम माहीत असतात. वन लाईनर. आता फोकस कुठे करायचंय मग आपल्याला, कॉन्सवरती. काय बाकी आहे, काय चॅलेंजेस आहेत, त्रुटी काय आहेत, कारण की क्रिटिकली अनालाइज करायला सांगितलंय. मग तिथं आपल्याला सांगायचंय फंड्स नसतात एनजीओकडे तेवढे, जेवढे गव्हर्नमेंटकडे, जेवढे बाकीकडे, तेवढे एनजीओकडे आहेत का फंड्स, नाही. सेकंड थिंग, कोऑर्डिनेशन इश्यूज विथ गव्हर्नमेंट एजन्सीज. एवढ्या सगळ्या एनजीओ, एवढे सगळे एजन्सीज कोऑर्डिनेट होत नाही, त्यांच्यात पण कोऑर्डिनेशन नसतं, 2-4 एनजीओ जरी असतील तर. म्हणून काय होतं, कधी कधी डिलेड इन रिस्पॉन्स. इकडे आदली पण लिहिले तर कधी कधी डिले पण होतो, ती पण त्याची दुसरी बाजू आहे. आणि कोऑर्डिनेशन नसल्यामुळे काय होतं, प्रॉपर रिहॅबिलिटेशन होत नाही. लिहा, तिथं स्कोपच आहे लिहायला. मग कन्क्लुजनला वळताना तुम्ही काय लिहाल, शेवटच्या बाजूला काय लिहाल की व्हॉट इज इम्पॉर्टंट अँड भविष्य काय असलं पाहिजे. सो नीड फॉर बेटर एनजीओ गव्हर्नमेंट, कारण की आपण चुकी सांगितल्यात की नाहीत, चुका सांगितल्यात का नाहीत, त्या भरून येतील कशा ह्याच्यामध्ये सांगा की यस, देर इज अ व्हेरी crucial role for NGOs in disaster management in India, but it should be improved there. They should be improved their coordination with government agencies. और तिथं दुसरं वाक्य सांगू शकता, गव्हर्नमेंटनं काहीतरी नवीन आणायला पाहिजे की जे कोऑर्डिनेशन इस्टॅब्लिश करून टाकेल. म्हणजे आपण काय सोडतोय, चांगलं एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यू सोडून देतोय की इट विल बी, देर इज अ स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट असं. तर इथे एक टीप लक्ष, हे कळालं ना, इंट्रोडक्शन डिटेल पण कळालं ना नक्की, परत एक्सप्लेन करायचंय, समजलं ना. आता इथं टिप काय येते, अंडरलाईन कीवर्ड्स. आन्सर रायटिंग करताना कीवर्ड्सला अंडरलाईन करा. 150 वर्ड लिहिलेत, 145 वर्डला अंडरलाईन करू नका. हे पण इकडे चेक करण्याचं इकडे पण लक्ष गेलं पाहिजे, तिकडे पण होतंय हे पण बघा, ते पण करा, याला तर गोल करतो मी. मग ते एवढी खिचडी होऊन जाते की तो ठीक आहे 3 मार्क द्या चला पुढे. जेवढं इम्पॉर्टंट वाटे हायलाइट करायचं तर इम्पॉर्टंट ह्यालाच करा, कीवर्ड्सलाच करा. त्याला दाखवा की अरे मला समजलंय, मला तो आयडिया आली आहे क्वेश्चनची, मी चांगलं लिहिलंय. पण सगळंच अंडरलाईन नको. कीप स्ट्रक्चर क्लीन. इंट्रोडक्शन गेलं, इंट्रोडक्शन मध्ये जास्त पॅराग्राफ बनवायचे नाही, एका पॅराग्राफ मध्ये इंट्रोडक्शन मस्ट बी कम्प्लीट. डिटेल्स मध्ये बुलेट पॉइंट्स द्या, मोठे मोठे पॅराग्राफ नका देऊ. डिटेल मध्ये ऑलवेज यूज बुलेट पॉइंट, माइंड मॅप चार्ट. आता पुढे लेक्चर होतील ना, माइंड मॅप चार्टचं सगळं एक्सप्लेनेशन होणार आहे तुम्हाला. पण फक्त इम्पॉर्टन्स ऑफ PYQ बघतोय इथे, पण जरा जास्त डिटेलमध्ये बघतोय. पुढे हळूहळू सगळ्या गोष्टी रिव्हील होतीलच तुम्हाला. सो इथे काय करायचंय, स्ट्रक्चर क्लीन असलं पाहिजे, डिटेलमध्ये व्यवस्थित बुलेट पॉइंट्स, अक्षर असं पाहिजे पहिल्या वाचनात ओळखलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. एकदम चांगलं सुवाच्छित अक्षर नाही पाहिजे, म्हणजे तेवढे एक्सपेक्टेड नाही. चांगल्या स्पीडमध्ये येत असेल तर गोष्ट चांगली आहे, पण तुम्ही एकदमच स्लो लिहिताय असं ते पूर्ण कसं होणार ना 10-12 मिनिटात. अक्षर एवढं पण खराब नसतो नाही की तो डोकं खाजून बसलाय की काय लिहिलंय ना, आणि एवढं पण सुंदर काढायचं नाही की 1-2च क्वेश्चन सॉल्व्ह करणं होईल. स्पीड विथ अॅक्युरसी दोन्ही पण ठेवायचं तुम्हाला. अक्षर असं जे पहिल्या वाचनात समोरच्याला समजून येईल. एवढं अवघड करायचं नाही किंवा काहीच होणार नाही असं पण नाही करायचं स्वाक्षर अक्षर काढण्याच्या नादात. तर सगळ्यात आधी खात्री करून घ्या की सध्या तुमची हँडरायटिंग तशी आहे का, फर्स्ट रिडिंग मध्ये समजते का. नसेल समजत तर इम्प्रूव्ह इट. एकमेकांना विचारा, अरे समजते का तुला पहिल्या वाचनात, नसेल तर इम्प्रूव्ह इट. फास्ट लिहायला सुरुवात करा.
आपण काय करतो, दम्मानी लिहितो. आता तुम्हाला नोट्स काढायला वेळ दिला तर तुम्ही काय करता, थोडंसं दम्मानी लिहिताय, तर त्याला थोडं स्पेस वाढवा, त्याचा स्पीड वाढवा त्याची. तुम्ही जेवढा जास्त स्पीड पकडाल तेवढं तुम्हाला तिथं कॉन्फिडन्स वाढेल की मला लिहायची सवय फास्ट आणि चांगलं अक्षर पण काढतोय. आता फक्त राहिले काय, व्यवस्थित स्ट्रक्चर करणं, कन्सेप्ट समजणं आणि लिहिणं. हळूहळू ती भीती तुम्ही शेवटपर्यंत जसं जाऊ, आपली भीती तुमची कमी होऊन राहील आन्सर रायटिंग. स्टिक टू वर्ड लिमिट, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. 1-2 वर्ष 1-2 शब्द इकडे तिकडे झाले चालेल, 2-4 शब्द 5-6 शब्द इकडे तिकडे झाले चालेल, पण तुम्ही 150 वर्ष सांगितले तुम्ही 200 लिहिताय, 200 सांगितले की 250 लिहिताय, किंवा 250 सांगितले तर 100 लिहिताय, असं जमणार नाही. बाकी मीडियम वगैरे पुढे मी त्याच्यावर बोलणार आहे, पण थोडक्यात सांगतो, जर तुमचं मराठी मीडियम आहे तुम्ही काही शब्द इंग्लिश यूज करू शकता, पण इंग्लिश मीडियम आहे तर मराठी नाही यूज करू शकत, हे लक्षात राहू द्या. कारण की बऱ्याच वेळेस काय करू शकतो आपण, इंग्लिशवर टाकू शकतो मराठी लिहिताना. यूपीसीने कुठे सांगितलं नाही तुम्ही हे करू शकतात, आणि कुठे हे पण नाही सांगितलं की नाही करू शकत, पण इंग्लिशला तुम्हाला कोण एक्सपेक्ट केलं जातं की तुम्ही इंग्लिशच करावी, इंटरव्ह्यूला पण इंग्लिशमध्येच बोलावं, इफ यू टेक इंग्लिश ॲज अ मेन्स लँग्वेज. आणि मी बघतो महाराष्ट्रातले काही विद्यार्थी आहेत ते हिंदी मीडियम घेत आहेत. मला सगळ्यात जास्त आश्चर्यचकित करणारी ती घटना वाटते. काही स्टुडंट मला मिळाले, भेटायला आलेले, की त्यांचं सगळं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालंय, ग्रॅज्युएशन पर्यंत. इंग्लिशची भीती आहे आणि मराठीची शाश्वती नाही की मार्क तेवढे मिळतील की नाही, म्हणून ते हिंदी घेत आहेत. यूपीसीला हिंदी कोणत्या लेवलची लागते माहिती आहे? आपली हिंदी मेरे को तेरे को वाली आहे, उन्हाळे में पावसाळे में. हा, हे जर तिथं लिहिले असे शब्द, आणि युपी बिहार मधले बघा, भलेही तिथला अशिक्षित व्यक्ती पण हिंदी बघा कशी बोलतो, त्यांची ती मदर टंग आहे. आपले अर्धे येतात ना, मग कधी मराठी येतं कधी इंग्लिश मिक्स होते हिंदीमध्ये, हिंदी बोलायला गेलं तर आपण, तर की आपल्याला प्रॅक्टिस नाही ना तेवढी. तो सगळ्यात पहिले सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की लँग्वेज इज जस्ट अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन. आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचं एक साधन आहे ते. आता तो हिंदी घेतोय विद्यार्थी, विचार करा त्याला हिंदी कधीपासून आता शिकायची म्हटलं तर किती वेळ लागेल. नियम आले व्याकरणाचे तिचे, आपण फुल स्टॉप देतोय तर तिथं लाईन द्यावी लागते, ळ ड वेगळे, उच्चार वेगळे, लिखाण वेगळे, किती डिफरन्स असतो. हिंदी ऍक्च्युली प्युअर हिंदी बघितली तर खूपच, आपण म्हणतो ना आपली हिंदी कुठेच नाहीये त्याच्या, प्युअर हिंदी जर बघितली. आणि यूपीसी ते एक्सपेक्ट करणार, ती काय मेरे को तेरे को एक्सपेक्ट करेल की तुम्ही चाललो लिह बिंदास, काय मी समजून घेतो की तू महाराष्ट्रातला आहे, तुला हिंदी काय व्यवस्थित आली नसेल, ठीक आहे लिहा, असं म्हणेल का यूपीएससी? नाहक रिस्क का घ्यायची? त्याच्यापेक्षा मी म्हणेल इंग्लिश परवडलं, फार बेटर दॅन हिंदी. म्हणजे आन्सर रायटिंगसाठी सांगतो, आपली तर भाषा आहे हिंदी, कार्यालयीन भाषा. हिंदी मराठी सगळ्याच भाषेवर आपल्याला गर्व आहे, बट एक्झामला घ्यायचंय तर इंग्लिश परवडेल हिंदीपेक्षा. जर नव्याने हिंदी शिकून जर तुम्ही घेणार आहेत 1-2 वर्षात, कशी हिंदी शिकणार 1-2 वर्षात? तर खूप मुलं ती चुकी करतात. तसं नाही केलं पाहिजे. हा, तुमचं लहानपणापासून शिक्षण हिंदीमध्ये झालेलं आहे, हिंदी ग्रामरवरती तुमची पकड आहे, हिंदीची ओकॅब तुमची खूप स्ट्रॉंग आहे, देन यू कॅन टेक हिंदी ॲज अ मेन्स मीडियम. तोपर्यंत हात नका लावू, विनाकारण नका घेऊ. तर तो एक्सपेरिमेंट करू नका, त्यांना फक्त वर्ष वाया जातील. एक तर इंग्लिश घ्या, मराठी घ्या. मराठीमध्ये चांगला स्कोर येतो. भूषण गगराणी सरांचं तुम्हाला उदाहरण दिलेलं मी खूप वेळेस, सेकंड रँक काढलेली त्यांनी त्यावेळेस. सो मराठीमध्ये पण स्कोर, म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं, लँग्वेज इज जस्ट अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन. जर आपण मराठीत खूप चांगली आन्सर रायटिंग, आता हे जे इंट्रोडक्शन डिटेल्स कन्क्लुजन सांगितले, मराठीत व्यवस्थित लिहिलं तर मार्क पडणारच ना. तिथे ते म्हणतील का रे मराठीत लिहिलं याला मार्क कमी करा, जर एकदम आयडियल आन्सर आहे तर. इंग्लिशला जेवढे मार्क देतील 5-6, तेवढे तुम्हाला 5-6 मार्क देतील. सो बेटर हिंदीपेक्षा इंग्लिश असेल, नाहीतर मराठी घ्या, पण हिंदीमध्ये नका अडकू. जर तुमचं ते संबंध नाही जास्त त्याच्यासोबत तर वर्ष जातील. सो रिमेंबर काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचंय, रिवाइज ऍटलिस्ट 10 years PYQs. आणि लिहून काढताना कमीत कमी 4 ते 5 वर्ष. 10 वर्षाचे तुम्ही जर लिहून काढले ना, जे फर्स्ट इयर सेकंड इयर वाले, मग तर बेस्टच आहे तुमच्यासाठी, तुम्ही लिहू पण शकता तेवढे. पण ठीक आहे 4-5 वर्षाचे केले तरी चालेल, दबाव येत असेल तर. चलो, सो पॅटर्न बिकम क्लिअर आफ्टर 3+ years ऑफ अनालिसिस.
3 वर्षापेक्षा म्हणजे 4 ते 5 वर्षाचं तरी अनालिसिस करा, म्हणजे तुम्हाला तो पॅटर्न क्लिअर होईल. 1-2 वर्षात नाही कळत, हा पॅटर्न कळत नसतो. ते अचानक केलेला मारा झाला मग तो तुमचा. 3-4 वर्षाचं अनालिसिस केलं, कमीत कमी ते लिहून वगैरे काढलं, तर तुम्हाला तो पॅटर्न कळेल युपीएससीचा काय आहे. आणि आता तुम्हाला करायचं तर 20 ते 24 करा 5 वर्षाचं. 20, 21, 22, 23, 24. So maintain a PYQ answer book. Write a model answer for at least 100+ PYQs before mains. कमीत कमी 100 क्वेश्चनचे आन्सर, कमीत कमी, हा ते मॅक्झिमम नाही. कमीत कमी तेवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे 100 क्वेश्चनचे आन्सर देणं. तुम्ही रोज चेक लिहायला घेतलं तरी खूप होऊन जातं, 3 महिन्यात 90 होतात. तिथं 1 शून्य आणखी वाढवलं असतं तर मग घाबरले असता. 100 पासूनच घ्या तुम्ही. 100 जरी केले तरी खूप आतापेक्षा, आणि त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असेल. तर रोजचे रोज लिहायला लागा. डायरेक्ट आन्सर लिहायला भीती वाटते, मला माहिती नाही, आज नको, उद्या करू, उद्या नको, पुढच्या महिन्यात करू, पुढच्या महिन्यात थोडं नंतर करू. तर कमीत कमी एक काम करा, इंट्रोडक्शन लिहायला घ्या. तुम्हाला टाइमपास बनवायचंय ना, याला तुम्हाला खेळ सारखं बनवायचंय ना, राऊंड मध्ये बसा ना रूमवर गेल्यानंतर 4-5 जण. हितेश गोपालला सांगा, गोपाल द्या रे मला म्हणा टॉपिक, मी इंट्रोडक्शन लिहितो. तुम्ही द्या त्याला एखादं टॉपिक. सेम तुम्ही एकमेकांना टॉपिक द्या, फटाफट टॉपिक द्या एकमेकांना, लिहा त्याच्यावर इंट्रोडक्शन तिथे तिथं, वाचा मोठ्यानं. तुम्ही डिस्कशन करायला बसताना घरी गप्पा मारत असाल वेगळ्या रूमवरती, तर त्याच्याऐवजी हे करा एक दिवस. फन टू फन पण होऊन जाईल, प्रॅक्टिस पण होऊन जाईल. मग हळूहळू तुम्हाला जेव्हा वाटेल ना की आता मी लिहितो, 1 हप्ता झाला, मग लिहायला. फन बनवा, तुम्हाला जर फन आवडतंय. खेळत खेळत अभ्यास तसं करा, पण करा. हे करणार नाही तर वापस गाडी घुमून फिरून तिथेच. सो लिंक PYQ विथ करंट अफेअर्स. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट. युपीसीला आवडतं डायनॅमिक. युपीसीला काय आवडतं? डायनॅमिक आन्सर. ती काय म्हणते की मी 16ला पण क्वेश्चन विचारते तो, आणि थोडेसे शब्द इकडे तिकडे करून 24ला पण विचारते. मग मला काय पाहिजे? युपीसी काय म्हणते, मला काय पाहिजे? डायनॅमिक. थीम तर तीच आहे, मला तुम्ही माहिती नवीन नवीन द्या, अपडेटेड माहिती द्या. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय, करंट अफेअर्स वरती सनसेट टीव्ही बघा, सनसेट टीव्ही बघा. काय की मला माहिती आहे हिंदूचा तुम्हाला कंटाळा येतोय, एक्सप्रेसचा कंटाळा येतोय, म्हणजे सिंपल वाटते ते तरी करा. हप्त्यामधला समजा आता मी काय करतो, आता त्यावेळेस राज्यसभा टीव्ही होती ऍक्च्युली, आणि प्लेलिस्ट अप्रतिम. मला ना खजाना भेटले नाही का, आपण भेटलं की किती मोठ्या घास घेऊन खाऊ असं कंडिशन व्हायची. ते लिहायचे टॉपिक लिहून, कोणकोणतं पॅनोरमा मधला क्लिक करायचा आहे, कोणकोणता बघायचा आहे. इस्रोचे चेअरमन आले तर त्यांचा बघायचा आहे. सिक्कीमचा एक इश्यू आला होता त्यावेळेस, सिक्कीम राज्य आपण कसं आपल्या याच्यामध्ये, पूर्ण त्याचा इतिहास अजून पण असेल सनसेट टीव्हीला, भारी एक्सप्लेन केलंय हिंदीमध्ये. एक एक टॉपिक मी घ्यायचो, क्लिअर करायचो. अरे जीएस मधला खजाना आहे तो. आता संसद टीव्ही मध्ये युपीसीची प्लेलिस्ट आहे, फक्त ती करू नका. मुलांना काय वाटतं की ती फक्त आपल्या रिलेटेड नाही, बाकी खजाना आहे, खूप खजाना आहे संसद टीव्ही मध्ये, अतिशय खजाना आहे. खूप चांगले मार्क पडू शकतात तुम्हाला तिथे. एकतर हिंदू करा व्यवस्थित, तो तेवढा व्यवस्थित नसेल करायला जमत तर संसद टीव्ही घ्या, PIB घ्या, PIB बद्दल तुम्हाला सांगितलंय. करंट अपडेटेड राहा आणि एकमेकांशी चर्चा करा. समजा होऊ शकते की तुम्ही एखादी वेबसाईट वाचली आहे PIB सारखी, तुम्ही संसद टीव्ही बघितली आहे, तुम्ही कोणत्या प्रायव्हेट दुसऱ्या क्लासची वेबसाईट बघितली आहे, तुम्ही एखाद्या तिसऱ्या प्रायव्हेट क्लासची वेबसाईट बघितली, तुम्ही चौघे एकत्र आल्यानंतर किती फॅक्ट देऊ शकता एकमेकांना. डिस्कशन हे पाहिजे. डिस्कशन इज अ की ऑफ सक्सेस अँड इट इज ऑल्सो की ऑफ डिस्ट्रक्शन टू. तुमच्या याच्यावरती कळालं ना. डायनामिक नॉलेज पाहिजे, करंटशी जोडलेले आन्सर्स पाहिजेत, रटाळ आन्सर द्यायचे नाहीयेत. यूज PYQ टू प्रेडिक्ट नेक्स्ट इयर्स प्रोबॅबल. हे खूप सगळ्यात याच्यासाठी आपल्याला करायचं. आता तुम्हाला अंदाज लावता येईल की NDM वरती कसा क्वेश्चन येईल. आता गेल्या 3 वर्षात फंक्शन विचारून झाले, मेकॅनिझम विचारून झाले, आता येऊ शकतोय तर क्रिटिकली अनालायझच येऊ शकतो, किंवा माझ्या ओपिनियनवाला येईल, युअर ओपिनियनवाला येईल. तुम्हाला त्यासाठी तयार पाहिजे. आणि जेव्हा तो तुम्हाला इथे आलेला दिसेल, कसा खुश व्हाल तुम्ही. नाउ आय एम द बॉस ऑफ दिस क्वेश्चन, मैं इसके साथ अभी खेलूंगा, है ना. ते प्रेडिक्शन यायला आपल्याला जमलं पाहिजे. क्लिअर आलं पाहिजे. हे शिकायचंय आपल्याला. सो व्हॉट इज युअर फायनल मंत्रा? वाचा मोठ्यानं. आहे की नाही?
तुम्हाला तुमचं पद मिळवायचं की नाही, आता टेक्निकल मध्ये घुसलं की पद थोडस दूर होतं डोक्यात. अनुभवलेलं. अरे यार, मेन्स पण आहे, हे पण आहे, ते पण आहे, पण स्वप्न बघितलेलं मोठं आहे ना, बस त्याच्या पुढे काय नाही. मग ही मोठी गोष्ट नाहीये. शाहरुख खान तिथपर्यंत पोहोचू शकतो तर आपण कुठेही पोहोचू शकतो, हे लक्षात ठेवा. पण त्या भाऊनं काय केलं, मेहनत, रात्रंदिवस, डे नाईट, आणि आता हजारो कोटींचा मालक, हजारो कोटींचा. कोणती पण गोष्ट एका दिवसात येणार आहे का आपल्याजवळ? नाही. मुद्दा म्हणून तुम्हाला फिल्म स्टारचे एक्झाम्पल दिले, लक्षात ठेवायला जास्त ठेवाल. तशी उदाहरण बघायला गेले तर मग आपले आयडल्स आहेत भारतामध्ये. आणि पिढी मध्ये आपण चूज युअर आयडल हे सुद्धा बघितलं की आदर्श कोणाला निवडायचं, काय निवडायचं, कशामुळे निवडायचं आणि किती त्याच्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते आत्तापर्यंत एपीजे सरांपर्यंत, मनमोहन सिंग सर आहेत. चूज युअर आयडल्स, त्यांची जीवनी बघा. त्याच्यामुळे भिवू नका. टेक्निकॅलिटी आली ना, घाबरू नका. होतं ना, विसर पडतो मग गोष्टींचा. अरे यार, युपीएससी अशी पण आहे, युपीएससी तशी पण आहे, मी होईल का नाही, माझं सिलेक्शन होईल का नाही, येतं का नाही डोक्यात. ते याच्यामुळेच येतं कारण की आपण त्याला हात लावत नाहीत. ते कंपास आहे आपल्याला माहिती आहे, आपण मोठ्यानं बोललो पण त्याचा कधी युजच केला नाही कंपास म्हणून आपल्याला नंतर माझं होईल की नाही. आणि तो मनात आले की होणार नाहीच. काही स्वतःवरती शक घेतला, स्वतःवर शक घेतला म्हणजे तिथेच हातलो आपण. आणि स्वतःवरची शक कधी नाही घेणार, कारण की मला माहिती आहे मी काय. ती गॅरंटी येईल ना आपल्याला. ती गॅरंटी कधी येईल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल व्यवस्थित. सो थिंग्स टेक्स टाइम्स. इवन आन्सर रायटिंग पण टेक्स टाइम. टाइम लागणार आहे तुम्हाला. लगेच जमणार का एका दिवसात आन्सर रायटिंग? पण आता तुमची भीती तर कमी झाली असेल ना, की एक आहे स्टेप बाय स्टेप इंट्रोडक्शन आहे, डिटेल. आता पुढे आपल्याला स्ट्रक्चर बघायचंय. आपण फक्त सिलेबस आणि पीवायक्यू पर्यंत आलोय. थोडं थोडं मी सांगतोच आहे, पण स्टेप बाय स्टेप सगळ्याच गोष्टी बघायच्यात पुढे. इथपर्यंत क्लिअर सगळं? सो पीवायक्यू तुमचा काय आहे? कंपास, तुमच्या सक्सेस पर्यंत घेऊन जाणारा. जॉनी डेपला नाही का भेटत पायरेट्स ऑफ द कॅरिबियन, त्याला जी पाहिजे तीच दिशा दाखवत असतो त्याचा कंपास. तो नॉर्थ कडे नसतो त्याची सोयी त्याच्या कंपासची, त्याला जे पाहिजे तिकडे दाखवत असतो तो कंपास. तर हे तुमचा तसा कंपास आहे असं समजा. थोडी तरी भीती कमी झाली? मोठ्याने सांगा, आवाज येऊ द्या. बळजबरी नाही ना? ठीक आहे, ठीक आहे. तर पीवायक्यूचं महत्व कळालं? करायला घ्याल? जसा जसा तुम्हाला वेळ मिळतो नेक्स्ट ते करा, त्याच्यावरती डिस्कस करा. आणि मी जसं म्हटलं, तुम्हाला जर आन्सर रायटिंगला लगेच कंटाळ येत असेल स्वतःहून करायला, क्लासमध्ये तर होणारच आहे, तुमची चालूच आहे. तुमची वैयक्तिक पण डेली करा, माझं हे म्हणणं आहे. आणि ती सुरुवात करताना तुम्ही काय करणार? डिस्कशनला बसा, टॉपिक घ्या, एकमेकाला चॅलेंज म्हणून द्या आणि इंट्रोडक्शन लिहून द्या. इंट्रोडक्शनच लिहा हप्ताभर. चला, किती भीती कमी होईल तुमची. मला फक्त एक हप्त्यानं नक्की सांगा करून की अरे सर मला आता भीतीच वाटत नाही इंट्रोडक्शनची. बसा ना तुम्ही सगळे लोक एकमेकांना द्या टॉपिक, क्लासरूम मध्ये द्या, रूमवरती द्या, घरून व्हॉट्सअपने जोडलेले आहात तुम्ही. नेक्स्ट स्टुडंट ऑफ द मंथला आपण ते देऊ, बाकीच्या सगळ्यांना इंट्रोडक्शन घेणं सगळ्यांकडे, त्याच्यावरती मार्क्स देणं. इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन, कन्क्लुजन कन्क्लुजन कन्क्लुजन. मग राहते काय? बॉडी. आणि बॉडी आहे ऍज पर क्वेश्चन. अशी प्रॅक्टिस करा. ऑनलाईन समजले सर्व? थांबायचं मग? ओके, ग्रेट. थांबायचं. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.